तर थोडंसं आपण डिरेक्टली आपण आपल्या सेशनकडे वळूया, कारण हा विषय एक थोडासा वेगळा विषय आहे आणि जो आपण आज डिस्कशन करणार आहे आणि टोटली डिफरंट सब्जेक्ट आपण डिस्कशन करतोय. नो डाऊट आय एम अ फॅकल्टी ऑफ केमिस्ट्री. मी केमिस्ट्री शिकवतोय, पण केमिस्ट्रीसोबत थोडंसं आयुष्याची केमिस्ट्री सुद्धा गरजेची असते आणि त्यामुळं मुद्दाम हा तुमच्यासाठी डिस्कशन करतोय आपण. उद्यापासून तुमचे रेग्युलर लेक्चर चालू होतील आणि रेग्युलर शेड्यूल जे आहे तुमचं सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहील. पण आज थोडंसं वेगळं आपण डिस्कशन करूया. म्हणून मी आज सब्जेक्ट जो निवडला आहे यशाचा सिक्रेट, अभिनव मंत्र. एक अभिनवचा मंत्र आहे यशाचा सिक्रेट आणि त्याच्यावरती आपण आज चर्चा करायची, डिस्कशन करायचे. आय होप तुम्ही एन्जॉय कराल. फक्त फुल प्लेजनं, फुल इंटेन्सिटीनं तुम्ही हे बघा. नो डाऊट एक केमिकल रिॲक्शन कित्येक साऱ्या तुमच्या पोटामध्ये होत आहेत थोडासा आतमध्ये लंच केल्यानंतर, आणि तो जेव्हा प्रोसेस चालू असताना त्याचा हा जो आहे ना, हा आपला मॉनिटर आपल्या पूर्ण बॉडीचा, ओके, तो थोडासा लक्ष विचलित करतोय आणि थोडंसं खाली लक्ष जातं. त्यामुळं मग आम्ही त्या झोपेच्या गुंगीमध्ये येतोय. ते होऊ नये यासाठी म्हणून आपण हे थोडंसं डिस्कशन करायचं आहे. जरा जोरदार एकदा टाळ्या होऊ दे, जेणेकरून तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या थँक्यू व्हेरी मच. या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी होत्या, माझ्याकडे नव्हत्या. तर आता मी थोडंसं मी माझ्या टॉपिककडे वळणार आहे. त्यापैकी कित्येक जण असे आहेत ज्यांनी ए ग्रुपसाठी ऍडमिशन घेतलं आहे, PCM साठी, आणि ज्यांचं एम ठरलेलं आहे, ज्याला ऍडमिशन पाहिजे आहे IIT NIT सारख्या कॉलेजमध्ये. रेज हँड. IIT NIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन पाहिजे आहे. डाऊन. ओके, असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना ऍडमिशन पाहिजे आहे मेडिकलमध्ये, गव्हर्नमेंटला किंवा एम्सला? रेज हँड. बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी असे आहेत जे ॲम्बिशियस आहेत, म्हणून तर तुम्ही अकॅडमी ऍडमिशन घेतलेला आहात आणि अभिनवचा पर्याय तुम्ही निवडला, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पण अभिनव काय वेगळं देतं बाकीच्या इन्स्टिट्यूटपेक्षा? तर अभिनव वेगळं देतं म्हणजे यशाचं सिक्रेट देतं. आणि तो यशाचा सिक्रेट तुम्हाला जर डे 1ला मिळाला असेल तर थ्रूआउट तुमच्या 2 वर्षामध्ये हा तुमचा यशाचा सिक्रेट जर तुम्ही घेऊन गेलात तर खऱ्या अर्थानं तुम्हाला रिझल्ट जे ते खूप सुंदर मिळणार आहे. म्हणून थोडासा हा यशाचा सिक्रेट आपण डिस्कशन करायचं आहे. ते डिस्कशन करत असताना ओके, मी माझी ओळख करून देतो. डॉक्टर अमोल पाटील. जनावरांचा माणसांचा कुठलाही डॉक्टर नाहीये, तर बिकॉज ऑफ PhD म्हणून डॉक्टरेट आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी PhD केलेली आहे. असं एक होतं की 11वी 12वीमध्ये समजा आपण मला जर कोणी सांगितलं असतं, कोण ज्योतिषी भेटला असता की सर म्हणजे तुम्ही पुढे होऊन केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे, MSc कंप्लीट करणार आहे, PhD त्यामध्ये करणार आहात, नेट नावाची जी परीक्षा अवघड एक्झाम असते ती एक्झाम तुम्ही त्यामधून पास करणार आहात, तर मी त्या ज्योतिषाचा तेव्हा गळा लावला असता. आणि केमिस्ट्री 11वी 12वीला आवडत नव्हतं, अजिबात आवडत नव्हतं. पण नंतर तो इंटरेस्ट वाढत गेला आणि मग तो केमिस्ट्रीमधला इंटरेस्ट इतका जास्त वाढला की मग ते MSc पण झाली, PhD पण झालं, सगळं झालं. पण फक्त शिक्षकांना सब्जेक्ट शिकून उपयोग नाहीये. तर अ बेस्ट टीचर इज अ टीचर हू इन्स्पायर्स. म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे. कारण शिकवण्यासाठी तुमच्याकडे पुस्तकं भरपूर आहेत. पुस्तकांसोबत आता सध्या मला तर ऑनलाईन मटेरियल सुद्धा भरपूर आहे. युट्यूबवरती समजा एखादा पॉईंट टाकला, युट्यूब युनिव्हर्सिटी जी आहे ना, युट्यूब युनिव्हर्सिटी तुम्हाला सगळं आणून देते आणि तुम्ही सगळं ते वाचू शकता, सगळं ते ऐकू शकता, सगळं बघू शकता. त्यामुळे नॉलेज मिळायला साधनं आता कमी नाहीये, नॉलेज मिळायला साधनं खूप आहे. पण एक टीचर म्हणून आपल्याकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? मग अशी म्हटलं, टीचर शुड बी अ इन्स्पिरेटर. तो एक इन्स्पायर करणारा एक असा मेंबर आहे या सोसायटीमधला ज्याच्यामुळं कदाचित मुलं घडू शकतात. म्हणून थोडासा माझा ओव्हर रिडिंग केलं आणि ओव्हर रिडिंग केल्यानंतर काही गोष्टींच्या मध्ये मास्टरी मिळवली आणि त्या काही गोष्टींच्या मास्टरी मिळवताना मॅनिफेस्टेशन, जर तुम्ही कधी ऐकलं असाल मॅनिफेस्टेशन, वी ऑल डू मॅनिफेस्टेशन एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी आपण मॅनिफेस्टेशन करत असतो, पण त्याला मॅनिफेस्टेशन म्हणताना माहित नाहीये. ओके, जर कुणी ऐकलं असेल तर एक आकर्षणाचा सिद्धांत आहे, त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन. तो लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल. सेल्फ हिलिंग म्हणजे काय की आपल्याला जखमा झालेल्या असतात, त्या जखमा कदाचित फिजिकल असतील, काही मेंटल असतील. ओके, काही असतील त्या बाह्य रूपाला असतील, काही असतील त्या अंतर्मनाला असतील. तर त्या जखमा बरं करण्याची टेक्निक त्याला म्हणतो सेल्फ हिलिंग टेक्निक. आणि हे सगळं करत असताना एक असा प्रोग्राम, जो प्रोग्राम कंप्लीट केल्यानंतर जीवन जगण्याची कला कळते, त्याला म्हणतो आपण NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. हे सगळे कोर्सेस मी कंप्लीट केलेले आहेत, त्याचे सर्टिफिकेट कंप्लीट केलेले आहेत आणि या सगळ्याचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून खऱ्या अर्थानं हा सगळा अट्टाहास आहे. म्हणजे आज जे मी तुमच्यासमोर बोलणार आहे ते जे काही मला थोडंफार माहिती आहे याबद्दल हे मी सगळं तुमच्यासमोर मांडणार आहे. हा ज्ञानाचा सागर आहे बाळांनो. इतकं जबरदस्त ज्ञान या जगामध्ये आहे, पण ते सगळं ज्ञान तुमच्यासमोर आणायचं म्हटलं तर मला शक्य नाहीये. म्हणून त्यातला एक छोटासा तुमच्या यशामधला खारीचा वाटा म्हणून मी तुमच्यासमोर थोडं मांडणार आहे आणि ते
मला अपेक्षा आहे. तर स्टार्ट करूया आपण आपला एक असा सेशन जे एक्झामचा स्ट्रेस रिलीफ करतं आणि ब्ल्यूप्रिंट काय आहे. ब्ल्यूप्रिंट म्हणजे आपण एखादं इमारत बांधायची असेल तर ती एक ब्ल्यूप्रिंट लागते. ती ब्ल्यूप्रिंट काय आहे ते आपण बघायचे आहे. ओके, व्हाय वी आर हिअर टुडे. आपण काय इथं आहोत कारण आपल्याला काही प्रॉब्लेम असतात. ओके, ते सगळे आपण डिस्कशन करूया. स्ट्रेस फ्री स्टडी करायचा आपला एक्झाम सक्सेसचा ब्ल्यूप्रिंट पाहिजे, फोकस आणि कॉन्फिडन्स पाहिजे, पॅरेंट आणि स्टुडंट या दोघांमधलं कनेक्शन सुद्धा पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. नको आहे ना साहेब, एनीवन फ्रॉम यू हे मला याच्यात नको आहे सर काय. बरं, या चारही गोष्टी या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत असं किती जण आहेत. एक्झामचं म्हणजे मी म्हटलं की स्ट्रेस फ्री स्टडी करायचा आहे म्हणजे ताणामध्ये अभ्यास करायचा आहे नाही. नेक्स्ट पुढचा आहे एक्झामचा सक्सेस ब्ल्यूप्रिंट म्हणजे एक्झाम क्रॅक करण्यासाठी एक रस्ता असतो. तो रस्ता मला माहीत झाला तर मला चांगला आहे. ओके, तिसरं घेतलं आपण फोकस आणि कॉन्फिडन्स. म्हणजे कसं होतं आपण छानपैकी अभ्यास करत बसलेलो असतो पण एक छोटीशी गोष्ट होते. त्या गोष्टीला म्हणतात नोटिफिकेशन, जे साईडला टिंग टिंग करते आणि ते टिंग टिंग केल्यानंतर आपलं मन थोडंसं बैल होतंय आणि लगेच आम्ही मोबाईलकडे वळतोय आणि आपलं असं वाटतं की आम्ही समजा मोबाईलकडे 1-2 मिनिटासाठी बघितलं तर काय होतंय. रिसर्च सांगतो एका नोटिफिकेशननं ॲव्हरेज 33 मिनिटं वाया जातात. हा ऑल जगाचा रिसर्च सांगतो मी, जगाचा रिसर्च सांगतोय की समजा आम्ही छान अभ्यास करत असतोय, नोटिफिकेशन आलं, आम्ही फक्त बघतोय काय आहे ते काय आहे, बघताना थोडं स्क्रोल करतोय, 33 मिनिट्स आपले वाया जातात. आणि हा रिसर्च सांगतोय, माझं म्हणणं नाही, रिसर्च सांगतोय. त्यामुळे आपल्याला फोकस पण मेंटेन करायचा आहे, साहजिकच कॉन्फिडन्स पण आपल्याकडे पाहिजे आहे. कारण कुठलीही एक्झाम जी आहे ती प्रश्नोत्तराची नंतर असते, पहिली असते म्हणजे कॉन्फिडन्सची. जर एखाद्याला कॉन्फिडन्स असेल ना, म्हणजे पर्टिक्युलरली मी डिपार्टमेंट सांगतोय, आता इकडचं डिपार्टमेंट मी मुद्दाम असं का म्हणतोय, आमचं हे डिपार्टमेंट अगदी सिन्सिअर असतं. म्हणजे सिन्सिअरिटीची खाण म्हणजे आमच्या गर्ल्स. त्यांना सांगितलं अभ्यास करायचा आहे, जेवढा अभ्यास करायचा तंतोतंत तेवढा परफेक्ट करणार म्हणजे करणार. इकडचं डिपार्टमेंट बघायला गेलं तर अभ्यास जेवढा करायला सांगितलं तेवढा 100% जाऊ शकतो. होतो 100% कधी. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, या डिपार्टमेंटकडे सिस्टमॅटिकपणा सगळ्यात जास्त असतो, सिन्सिअरिटी सगळ्यात जास्त असते. या डिपार्टमेंटकडे सगळ्यात जास्त असते म्हणजे लॉजिकला थोडासा मराठी शब्द वापरायला गेला तर जुगाडू. ओके, म्हणजे समजा यांना सांगितलं की मी एक गोष्ट करायची आहे, म्हणजे एक गोष्ट करायची म्हटलं की ते प्रयत्न करणार नाही झालं, सर मला हे जमत नाहीये, पप्पा मला जमत नाही, मम्मी मला जमत नाही वगैरे येते. ते लाख लढतरी करते, काय पाहिजे ते करते, पण 100% ते करणार म्हणजे करणार. याला म्हणायचं जुगाडूपणा. म्हणजे दोघांच्या मध्ये मोठा फरक आहे. मी काय म्हणतो, गर्ल्स आर व्हेरी सिन्सिअर आणि बॉईज जे आहेत ना, बॉईज आर लॉजिकल. जेव्हा गर्ल विथ लॉजिक आणि बॉय विथ सिन्सिअरिटी होतं ना, त्यावेळी खरा रिझल्ट मिळतो. गर्ल विथ लॉजिक आणि बॉय विथ सिन्सिअरिटी जेव्हा एकत्र येतं ना, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात. त्यामुळे गर्ल्स तुम्हाला थोडं लॉजिक डेव्हलप करायचं आहे, म्हणजे थोडा जुगाडूपणा आपल्याकडे पाहिजे. कारण बघा, आपण जे एक्झाम देणार ते जेईचे असतील किंवा नीटचे असतील, किती ऑप्शन असतात रे? ऑप्शन किती असतात? थोडंसं इंट्रॅक्शन करूया, बोलल्यानंतर झोप पण जाते. बोला, ऑप्शन किती असतात? 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शन पैकी एक बरोबर येणार आहे. किती पर्सेंट पॉसिबिलिटी आपल्याला बरोबर यायची? किती पर्सेंट पॉसिबिलिटी बरोबर यायची? 25%. ओके, म्हणजे 4 पैकी एक बरोबर यायसाठी आन्सर 25% पॉसिबिलिटी आहे. आपली एक्झाम जी आहे ती निगेटिव्ह एक्झाम आहे, निगेटिव्ह मार्किंगची एक्झाम आहे. म्हणजे 4 पैकी एक बरोबर 25% बरोबर. आम्ही काय करणार? आम्हाला करेक्ट आन्सर शोधायचंच नसतं, आम्हाला जे इनकरेक्ट आहे ते शोधायचे असतात एक्झाम मध्ये. म्हणजे 4 ऑप्शन आहे, 4 पैकी समजा मी एक बाहेर काढला, म्हणजे हे नाही बसतरी नावाचं नाहीये, चला बाहेर काढला. समजा एकाला मी बाहेर काढलं तर किती ऑप्शन उरले? 3. मग 3 पैकी एक बरोबर येणं पॉसिबिलिटी किती झाली रे? प्रोबॅबिलिटी 25% वाढली, किती झाली? 33.33% झाली का? 4 पैकी एक बरोबर 25%, 3 पैकी एक बरोबर किती झालं? 33.3%. पर्सेंटेज वाढलं का कमी झालं रे? वाढलं. थोडंसं लॉजिक लावलं ना, अजून एक ऑप्शन बाहेर पडतोय. थोडंसं लॉजिक लावलं, थोडंसं आपण स्ट्रेस दिला की एक ऑप्शन अजून बाहेर पडतो. किती ऑप्शन उरले? 2 पैकी एक बरोबर येणं किती प्रोबॅबिलिटी आहे? 50%. 50% कोण बनेगा करोडपती मध्ये लाईफ लाईन असते. कोण बनेगा करोडपती आहे ना, ऐकले की नाही केबीसी? 50% 50-50 लाईफ लाईन असते. मग तिथं समजा हे काय ते ओके, काय पण करायचं? जय माता दी जिंदाबाद. पॉसिबिलिटी वाढली कमी झाली? वाढली. सांगायचा उद्देश काय आहे की हे लॉजिक डेव्हलप करायचं आहे. हे नाही ऑप्शन, हा नसेल म्हणून हा असेल, हा अप्रोच सुद्धा आपल्याला आला पाहिजे. म्हणून आपण हे सगळं डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे हा कॉन्फिडन्स सुद्धा आपल्याला पाहिजे की तो अटेम्प्ट करायचा आहे. मला येत नाही क्वेश्चन, पण तरी अटेम्प्ट करायचं धाडस ठेवणं म्हणजे कॉन्फिडन्स. कारण परीक्षेनंतर आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? कॉन्फिडन्स. त्यामुळे आपण कॉन्फिडन्स गेन करायचे. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे, म्हणून तर आजचं हे सेशन आहे. वाय दिस सेशन? स्ट्रेस फ्री करायचं आहे. पियर प्रेशर, कोणाला पियर प्रेशर नसतं? सगळ्यांनाच असतं. शेजारच्या घरामध्ये एवढं मार्क मिळाल्या
म्हणजे आम्हाला पण तेवढं पाहिजे आहेच. एकाच बेंचवर बसलेल्या पोरग्याला चांगला रिझल्ट मिळाला आहे आणि एकाच बेंचवर बसलेल्या त्या दुसऱ्या पोरग्याला रिझल्ट मिळत नाहीये, हे पण पियर प्रेशरच आहे. त्यामुळे पियर प्रेशर आहे, त्यानंतर लो कॉन्फिडन्स आहे, फिअर ऑफ फेल्युअर सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण आता पण असं होतं ना की अपयशाचं तोंड बघितलं नसतं आपण. कदाचित आतापर्यंत तुम्ही कदाचित त्या स्कूलमध्ये टॉपला असाल, पहिलीपासून ते 10वी पर्यंत तुम्ही फर्स्ट रँक काढला असाल आणि मग चुकून जरा एकच स्कोर डाऊन झाला ना, आम्हाला थोडंसं फेल्युअर येतं आणि फेल्युअरची भीती वाटते आणि मग आपण काहीतरी नाही असं झालं तसं झालं, पॅनिक मोड ऍक्टिव्हेटेड. मग ते होऊ नये म्हणून सुद्धा आपलं हे सेशन आहे. त्यानंतर डिस्ट्रॅक्शन्स होत असतात, ओव्हर थिंकिंग करत असतो आपण. डिस्ट्रॅक्शन्स साहजिकच आहे, आपण ज्या वयामध्ये आहोत त्या एजला म्हणतात टीनएज. आणि या टीनएज मध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे केमिकल लोचा होतो आणि ते केमिकल लोचा डोक्यामध्ये जातो आणि तो झाल्यानंतर मग आपण अपोजिट सेक्स अट्रॅक्शनचा असेल या सगळ्या गोष्टींना आपण थोडंसं बळी पडतो. आणि एक पाळणं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला नंतर 100% करायचं आहे. नंतर कदाचित एक 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर तुम्ही सेटल व्हाल, ओके, तुमचं छान लग्न होईल, ओके, हे सगळं आहे. पण त्याला वेळ आहे. वेळेच्या आधी जे मिळतं ना ते सगळ्यात धोकादायक असतं. त्यामुळे आता तुमचे टार्गेट एकच आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त स्टडी, नथिंग, दुसरं काहीच नाहीये, फक्त स्टडी. त्यामुळे ते स्टडीज आपल्याला करायचं आहे. त्यासाठी म्हणून आपण डिस्ट्रॅक्शन टाळायचे, ओव्हरथिंक सुद्धा करायचं नाहीये, यासाठी पण हे सेशन आहे. मग तुम्ही म्हणा सर नेमकं काय काय करणार आहे, यासाठी काय काय करायचं आहे. मार्क्स कमी येण्याचं मुख्य कारण काय, तर हार्डवर्क कमी असतं, क्षमता कमी आहे, क्षमता पण कमी नाहीये, माइंड डिस्टर्ब आहे, हे सगळी त्याची कारण आहेत. त्याच्यावरती जास्त बोलणार आणि नंतर आपण बोलूया. तर आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कोण म्हणजे कंट्रोल करत असतं ते आपण बघायचं. म्हणजे बघा, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्फिडन्स आहे, ॲक्युरसी आहे, मेमरी आहे, स्पीड आहे, इमोशनल बॅलन्स आहे. या सगळ्यांचा जे आहे, सगळ्यांचा परिणाम जो आहे ना तो आपला रिझल्टवरती होत असतो. मी थोडंसं मुद्दाम स्किप करतो, थोडंसं मला पुढे जास्त जायचं आहे म्हणून. आपला टॉपिक जो आहे, टॉपिक आजचा हा आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आय होप तुम्ही सगळ्यांनी याच्याबद्दल ऐकलं असाल. किती जणांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलेलं आहे? रेज अ हँड. किंवा द सिक्रेट मूवी बघितलेला आहे किंवा द सिक्रेट नावाचा बुक वाचलेला आहे? एनीवन? ओके, काही आहे तिथं? ठीक आहे, ओके, इकडे पण काही आहे. याच्याबद्दल मी थोडंसं मुद्दाम डिस्कशन करतोय कारण आपला आजचा टॉपिक जो आहे तो हा टॉपिक हाच आहे. बऱ्यापैकी काही पालक पण इथं आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. तुम्हाला आज जे मी शिकवणार तो एक नियम आहे, एक लॉ आहे. आणि फॉर्च्युनेटली हा लॉ कुठल्या फिजिक्सचा नाही आहे, केमिस्ट्रीचा नाही आहे, बायोलॉजीचा नाही आहे, मॅथमॅटिक्सचा नाही आहे. हा जो लॉ आहे ना, हा लॉ आहे आपल्या लाईफचा लॉ. याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, याला म्हणतात मराठीमध्ये आकर्षणाचा सिद्धांत. एक पुस्तक आहे खूप छान, पुस्तकाचं नावच आहे द सिक्रेट आणि पुस्तक लिहिलेलं आहे एक ग्रेट लेखिका रॉन्डा बर्न. त्या रॉन्डा बर्न नावाच्या लेखिकेने हे पुस्तक लिहिलेलं आहे. मराठीमध्ये पण अनुवाद आहे, हिंदीमध्ये पण अनुवाद आहे. ओके, तुम्ही नक्की पुस्तक वाचू शकता. पुस्तक वाचायला थोडासा वेळ लागतो, त्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन तो म्हणजे YouTube वरती जस्ट सर्च करा द सिक्रेट. 1.5 तासाचा एक पिक्चर आहे, तो 1.5 तासाचा पिक्चर नक्की बघा. जरी धुरंधर बघितला नसेल चालतंय, पण द सिक्रेट बघा. कारण द सिक्रेट तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी जाणारा पिक्चर असणार आहे. गॅरंटी आहे माझी, पाटलांचा शब्द आहे. कारण असा एक तो मूवी जो 1.5 तासाचा फक्त आहे, पण 1.5 तास तुमच्या आयुष्याला नक्की कलाटणी देणार. असं करा, हे आजचा 1.5 तास आणि तिथे गेल्यानंतर 1.5 तास म्हणजे 3 तास तुमचे होऊन जातात. त्या 3 तासामध्ये तुमची लाईफ नक्की चेंज होणार आहे. कारण आपण आता अशा एका पायरीवरती आहोत ज्या पायरीवरून कदाचित पुढे गेल्यानंतर आपल्याला आपलं जे डेस्टिनेशन आहे, आपलं डेस्टिनेशन आहे, तिथं पण आपण पोहोचाल. म्हणून थोडंसं आपण डिस्कशन करायचं द सिक्रेट बद्दल. काय आहे नेमकं हे द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन? तर यासाठी एक पुढची स्लाइड घेतो आणि ही स्लाइड कदाचित सगळ्यांना माहिती असेल. याला सगळे ओळखताय? कोण आहे? किंग खान, शाहरुख खान म्हणतात त्याला, बरोबर ना? तर शाहरुख खान, किंग खान, त्याचा एक डायलॉग आहे, डायलॉग पण आहे शेजारी. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की तो हर जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. हा डायलॉग आहे द बेस्ट फिल्म, त्याचं नाव आहे ओम शांती ओम. ओम शांती ओम नावाचा पिक्चर आला होता शाहरुख खानचा आणि त्यामध्ये त्यांना ते हातामध्ये जी घेतली आहे, हातामध्ये जी ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं स्थान आहे. त्याचं नाव आहे फिल्मफेअर अवॉर्ड. फिल्मफेअर अवॉर्ड नावाचा अवॉर्ड आहे. ते काल्पनिक जरी चित्रपट असेल तरी सुद्धा याचा डायरेक्टली आपल्या आयुष्याशी संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे. म्हणून मी मुद्दाम याच्याबद्दल बोलतोय. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, म्हणजे एका गोष्टीला जर तुम्ही मनापासून जर मानत असाल ना, तर पुरी कायनात, पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी 100% काम करते. आणि ह्याच वाक्याचा अर्थ तो आहे की जर पुरी कायनात तुम्हें तुमसे मिलाने में साजिश कर देती है, सगळं तुम्हाला ते मिळवून देते म्हणजे देते. हा आहे आकर्षणाचा सिद्धांत.
त्याचं ते जे फिल्मफेअर अवॉर्डसाठीचं जे होतं, तुमच्यासाठी कदाचित तुमची ते IITचं स्वप्न असेल, कदाचित तुमच्यासाठी ते एम्सचं स्वप्न असेल, तुमच्यासाठी ते बेस्ट असं जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते ड्रीमचं कॉलेजचं स्वप्न असेल, पण ते मिळवण्यासाठी शिद्दत पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. आणि मनापासून जर तुम्ही हे डोक्यात ठेवलात की मला करायचं आहे तर तुम्हाला 100% मिळून जातं. त्यामुळे डोक्यात एकच ठेवायचं की मला ते पाहिजे आहे, आणि ते पाहिजे आहे तर पाहिजे 100% मिळणार म्हणजे मिळणार. किती जणांना असं वाटतं की आपण जे विचार करतो ते आपल्याला सगळं मिळतं? किती जण वाटतं आपण जे विचार करतो ते आपल्याला मिळतं? तर ठीक आहे, क्वेश्चन तुमचा रिव्हर्स करतो. किती जण असं वाटतं की आपण जे विचार करतो ते आपल्याला मिळतच नाही? त्याचं काय असं नसतं, दोघांपैकी काय असतं ना. एक तर मी म्हणालो की मला जे पाहिजे ते मला मिळतं, येस. मला जे पाहिजे ते मिळतच नाही अजिबात, तिथं तरी असतं ना. काय कधी कधी मिळतं, कधी कधी मिळत नाही, असं आहे. पॉसिबिलिटी असेल, कधी कधी मिळतं, कधी कधी नाही. मला पाहिजे आहे, समजा मला आईस्क्रीम पाहिजे. किती जण आईस्क्रीम पाहिजे? त्याचं आहे हँडल्स करा. किती जण आईस्क्रीम पाहिजे? तिकडे मोठा हात वरती आला, एवढा मोठा हात वरती आला. ओके, कुणाला नको आहे? फोटो काढून घ्या. ठीक आहे, मी परत क्वेश्चन विचारतो, लास्ट क्वेश्चन विचारतोय. किती जणांना आईस्क्रीम पाहिजे आहे? रेज युअर हँड, रेज युअर हँड. ज्यांना पाहिजे आहे त्यांचा फक्त फोटो काढून घ्या. ज्यांना आईस्क्रीम पाहिजे त्यांना. दगड आय थिंक नको आवडतं. बचत गटाचा सगळ्यांचा हात वरती आहे, दगडांचा कोणाचा हात वरती नाहीये. आईस्क्रीम नको इकडं, तिकडे पण हात वरती आहे, तिकडे पण हात वरती आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला एक छोटंसं मगाशी सांगितलं सरप्राईज, म्हणजे आपल्या सेशन संपल्यानंतर सगळ्यांसाठी आईस्क्रीम असणार आहे, पण ज्यांच्या हात वरती आला त्यांच्यासाठीच. ज्यांचा हात वरती आला, मला वाटतं या डिपार्टमेंटला अजिबात आहे ना, मागितलं तरी ओके, दाखवून खायचं रे, पण अजिबात त्यांना द्यायचं नाही. ठीक आहे, असं दे, काळजी करू नका, देणार तुम्हाला, नाही तर तुम्ही दुसरं बसशीला ना, ऐकणार नाही माझा. ठीक आहे, सगळ्यांना मिळेल, काय अडचण नाही. तर थोडंसं आपण या टॉपिककडे येऊया. आणि मगाशी म्हटलं शिद्दतशी पाहिजे, कुठलीही गोष्ट पाहिजे असेल ना तर ती शिद्दतशी पाहिजे, तुम्हाला 100% मिळून जाते. एक बुक मधली स्टोरी सांगतोय, ही स्टोरी खूप सुंदर स्टोरी आहे म्हणून मी सांगतोय. दोन पुस्तकानं माझं आयुष्य 360 डिग्री टर्न करून टाकलंय. जे होतं त्याच्या पूर्ण रिव्हर्स करून परत आहे दिसत. ही दोन बुक होती. एक होतं द सिक्रेट आणि दुसरं होतं द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड. द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड पुस्तकाचे लेखक जे आहेत तुम्ही नाव वाचू शकता, ओजी मॅन्डिनो. ओजी मॅन्डिनो कोण आहेत? जर नवनीतच्या नोटबुक्स, क्लास प्लसच्या नोटबुक तुम्ही वाचत असाल, बघत असाल, लिहित असाल त्यामध्ये, तर त्याच्या शेवटच्या पानावरती सुविचार असतात. माहिती आहे सगळ्यांना? गुड थॉट्स असतात. गुड थॉट्स असतात. ते गुड थॉट्स कोणाचे असतात? ओके, अब्राहम लिंकनचे असतात, महात्मा गांधीजींचे असतात, भरपूर फिलॉसॉफरचे, शेक्सपियरचे असू शकतात. ओके, मोठे मोठे फिलॉसॉफर्स होते, त्या फिलॉसॉफरचे छान असे वाक्य असतात. त्यामध्ये तुम्हाला कदाचित ऑग मॅन्डिनोचे सुद्धा सुविचार बघायला मिळतील. कोण आहेत ऑग मॅन्डिनो? तर ऑग मॅन्डिनो एक न्यूयॉर्क मधलं मॅगझिन आहे. त्या मॅगझिनचं नाव आहे सक्सेस अनलिमिटेड. मॅगझिनचं नाव काय? सक्सेस अनलिमिटेड. आणि त्या सक्सेस अनलिमिटेड मॅगझिनचे ते चीफ एडिटर आहेत, संपादक म्हणतो ना आपण, ते संपादक आहेत. आणि ते सगळ्यात बेस्ट सेलिंग आहे न्यूयॉर्क मधलं. आणि त्यांनी काही पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकामध्ये 3 पुस्तकं मला माहिती आहे. द ग्रेटेस्ट सेल्समॅन इन द वर्ल्ड, खूप छान पुस्तक आहे. द ग्रेटेस्ट सक्सेस इन द वर्ल्ड आणि द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड, अशी 3 पुस्तकं आहेत. तिन्ही मी पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामधलं द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड याचा सुद्धा बाळांनो मराठीमध्ये अनुवाद आहे. जर तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड. ओके, मला वाटतं आपण छानपैकी इथं कीर्तन ऐकायला आलो असणार आहे, त्यामुळे कोणीही वह्या पेन आणलं नसणार आहे. सर आणले, पण ते सगळ्या बॅगा खाली ठेवलेत आणि मग तसंच आम्ही आलो. लक्षात ठेवा, कुठलं पुस्तक लक्षात ठेवायचं आहे? द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड आणि द सिक्रेट, ते दोन. द ग्रेटेस्ट मिरॅकल इन द वर्ल्ड या पुस्तकातली एक छोटीशी स्टोरी सांगतो, छोटीशी स्टोरी. ठीक आहे, खूप सुंदर स्टोरी आहे ती. त्या स्टोरीमध्ये ना ते पूर्ण पुस्तक हे दोघांच्या मध्ये डिस्कशन आहे. मला इकडे लक्ष दे, हे दोघांच्या मध्ये डिस्कशन आहे. कोण दोघं? एक लेखक म्हणजे ऑग मॅन्डिनो आणि एक त्या पूर्ण पुस्तकाचा नायक म्हणजे हिरो. त्याच्या पूर्ण पुस्तकाचा नायक तो हिरो आहे ना, तो आहे एक कचरा काढणारा माणूस. कचरा काढणारा माणूस, त्याला रॅक पिकर म्हणतात. रॅक पिकर इज द नॅरेटर ऑफ दॅट टॉपिक, दॅट बुक. त्या पूर्ण बुकचा नॅरेटर कोण आहे? एक कचरा काढणारा माणूस, त्याला म्हणतो रॅक पिकर. आणि त्या पुस्तकामध्ये तो खूप विद्वान दाखवलेला आहे, तो खूप हुशार दाखवलेला आहे, विचार संपन्न दाखवलेला आहे, वैचारिक दाखवलेला आहे. आणि मग तो लेखक आणि तो कचरा काढणारा माणूस दोघांच्या मध्ये ते संभाषण आहे. संभाषण केअरफुली ऐका. संभाषण काय आहे? एक किस्सा होता. ते दोघेही छान एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते. रॅक पिकर
कचरा काढणारा माणूस त्या लेखकाला प्रश्न विचारतो, हॅव यू हर्ड अबाउट मिरॅकल्स? तू मिरॅकल बद्दल काय ऐकलंयस का? त्यावेळी तो लेखक म्हणतो, यस आय डू, मला माहिती आहे मिरॅकल म्हणजे काय. म्हणतो, काय मिरॅकल म्हणजे काय सांग. त्यावेळी तो लेखक म्हणतो, मिरॅकल म्हणजे अशी गोष्ट जी निसर्गाच्या विरुद्ध होते, अशी कुठलीही प्रोसेस जी नैसर्गिक अपोजिट निसर्गाने त्याच्या अपोजिट होते, त्याला म्हणतात मिरॅकल. तुम्ही सगळे आले आहात त्याच्या स्टेटमेंटला. निसर्गाच्या विरुद्ध होणारी गोष्ट त्याला मिरॅकल किंवा चमत्कार म्हणतात. ऍग्री आहात का? येस ऑर नो? अरे बोला रे, येस ऑर नो. कोणाचं काय वेगळं मत असेल तर एनीवन काय वेगळं मत आहे? मिरॅकल म्हणजे काय कोणी सांगू शकाल? ओके, मग असं पकडूया की मिरॅकल म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध होतं, त्याला मिरॅकल म्हणतात. म्हणजे जनरली धबधब्याचं पाणी वरनं खाली पडतंय, ह्याला मिरॅकल म्हणतात का? नाही. खालनं वरती गेलं तर मिरॅकल. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध झालं तर म्हणायचं काय? मिरॅकल. मान्य सगळ्यांना ऍग्री आहात? ओके, रॅप स्पीकर म्हणतो व्हेरी गुड, दिस इज करेक्ट आन्सर. आन्सर बरोबर आहे. पुढचा प्रश्न होता त्याचा, कॅन यू डू मिरॅकल? पुढचा प्रश्न महत्वाचा होता, तू मिरॅकल करू शकतोस का? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, कॅन यू ऑल डू मिरॅकल्स? मग त्यावेळी लेखक म्हणतो, अवघड आहे, मी कसं करेन? ओके, मी कसं करू शकतोय? का? कोण करतं मिरॅकल? त्यावेळी लेखक म्हणतो, मिरॅकल तर देव करतात, गॉड मिरॅकल करतो, मी कसा करू शकेन? तुमच्या मनात प्रश्न असेल कसं मी कसा मिरॅकल करेन वगैरे. लेखक काय करतो, तो रॅप स्पीकर काय करतो, एक पेपर वेट उचलतो. पेपर वेट म्हणजे असा ठोकळा असतो ना काचेचा, ओके, म्हणजे पेपर वरती उडू नये म्हणून ठेवतात ना, तो सरकारी कार्यालयामध्ये असतो जास्तीत जास्त. तर तो एक ठोकळा उचलतो आणि वरून सोडतो. वरून सोडल्यानंतर लेखक काय करतो, पटकन लगेच कॅच करतो. मग ते लेखकाला प्रश्न विचारतो, तू काय केलास आता? त्यावेळी तो लेखक म्हणतो, काय नाही, तू तो पेपर वेट टाकला होतास, मी कॅच केला असता, फुटला असता, नुकसान झालं असतं. तू स्पेशल काय केलास? आय डोंट नो, मला काय माहित नाही कसं आहे. त्यावेळी तो रॅप स्पीकर म्हणतो, तू आत्ता जस्ट मिरॅकल केलास. कारण कुठलीही वस्तू वरून खाली पडणं ह्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन, आणि ग्रॅव्हिटेशन हा नॅचरल फोर्स आहे. आणि कुठलीही अशी गोष्ट जी नॅचरल फोर्सला अपोज करते त्याला काय म्हणतात? मिरॅकल्स. स्टेटमेंट आहे बाळांनो, एव्हरीवन कॅन डू मिरॅकल्स. इथं बसलेले सगळे आपण मिरॅकल करू शकतोय. मी, तुम्ही सगळ्याच्या सगळे इथे मिरॅकल करू शकता. फक्त काय माहिती का, आपण मिरॅकल करू शकतो हे आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण 100% करू शकतो. तर हे 100% आपण करू शकतो. म्हणून बोलतो बाळांनो की मिरॅकल डू हॅपन्स, होतात, चमत्कार होतात. समजा कोणाच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर मी तर एका छोट्याशा गावामध्ये आलेला आहे, मी तर एक मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, सेमी इंग्लिशचा विद्यार्थी आहे, मला माहिती नाही की या सगळ्या मोठ्या जगामध्ये ऑल इंडिया रँक फर्स्ट मला काढता येईल का, एक मला ऍडमिशन घेता येईल का, IIT ला ऍडमिशन घेता येईल का? फक्त एवढं सांगतो बाळांनो, मिरॅकल होतात, चमत्कार होतात. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की मला थोडी ताकद आहे, माझी थोडी क्षमता आहे मिरॅकल व्हायची, मिरॅकल करून आणायची. त्यामुळे तुमच्यासाठी हे सांगतोय की एव्हरीवन कॅन डू मिरॅकल्स. छोटंसं एक उदाहरण देतो मी. आपल्यामध्ये बाळांनो ना, आपल्यामध्ये 2 टाईपच्या ऊर्जा असतात, एक शारीरिक ऊर्जा आणि एक आंतरिक ऊर्जा. ओके, सेम तसं एक उदाहरण म्हणून सांगतो. एक झाड आहे, बरोबर आहे. ह्या झाडाला सगळे अवयव आहेत, त्याची मुळं आहेत, त्याचं खोड आहे, बरोबर आहे, म्हणजे स्टेम आहे, रूट्स आहेत, त्यांना लिव्स आहेत, फ्रुट्स असतील, फ्लावर्स असतील, हे सगळं असणार आहे. मला फक्त एक छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला, हे सगळेचे सगळे अवयव कुठल्याही प्लॅन्टला तितके गरजेचे असतातच. म्हणजे जर एक नसेल तर दुसरा तो कदाचित ते झाड जगणार पण नाही. पण माझा एकच प्रश्न आहे की हे सगळेचे सगळे त्याचे अवयव हे महत्वाचे असतात. सगळ्यात महत्वाचा अवयव कुठला असतो? सगळ्यात महत्वाचा अवयव कुठला असतो? रूट्स. कारण कदाचित हे सगळं म्हणजे झाड सुद्धा इथून जरी तोडलं तरी सुद्धा त्याच्या रूट्स कडे तेवढी ताकद आहे की एक पालवी येऊ शकते, तिथून ते झाड पुन्हा जगू शकतं. मान्य सगळ्यांना? म्हणजे आपले सगळ्यात महत्वाचे स्ट्रॉंग पाहिजे. काय स्ट्रॉंग पाहिजे? रूट्स. रूट्स म्हणजे बेस. रूट्स म्हणजे काय? बेस. बरोबर. मला सांगा, आपल्याला 2 टाईपची ऊर्जा असतात. एक शारीरिक ऊर्जा जी दिसतो आपण किती बलदंड आहे, मी किती शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे, मी किती ताकदवान आहे, हे झालं तुमची शारीरिक ऊर्जा. आणि आतमध्ये असते ती आहे आध्यात्मिक ऊर्जा. त्याला पाहिजे तर आपण म्हणूया इंटरनल एनर्जी. एक एक्सटर्नल एनर्जी आणि एक इंटरनल एनर्जी. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला स्ट्रॉंग कुठली एनर्जी बनवते? इंटरनल की एक्सटर्नल? इंटरनल की एक्सटर्नल?
मग तुम्ही कदाचित एक्सटर्नल बॉडीवरती भरपूर काही प्रयत्न करत असाल, एक्सटर्नल तुमची बॉडी चांगली व्हावी म्हणून आपण भरपूर प्रयत्न करतोय. कदाचित काही जिम करतात, डाएट फॉलो करतात, वगैरे वगैरे सगळं करतो आपण. कधी आपण इंटरनल एनर्जीवरती काम केलं आहे का? किती जण असे आहेत रे ज्यांनी कदाचित दररोजच्या दररोज कमीत कमी म्हणतोय मी 10 मिनिटं मेडिटेशन करतात, जे आपल्या इंटरनल बॉडीला रिलॅक्स करतात, आपलं माइंड जे आहे ना ते माइंड रिलॅक्स करतात. किती जण, त्यापैकी किती जण आहेत रे ज्यांनी सकाळी जेवलेच नाहीत? किती जण सकाळी जेवलेच नाहीत? काल रात्री जेवले नाहीत, काल सकाळी जेवले नाहीये, 8 दिवस जेवलंच नाही. बघा काय केलं असं कोण आहे? शारीरिक ऊर्जा आपण भरपूर घेतोय आणि शारीरिक ऊर्जेची भूक भागवण्यासाठी भरपूर मटेरियल आपल्याकडं, पण आंतरिक ऊर्जा आपली सगळ्यात महत्वाची आहे. पण त्यासाठी आपण प्रयत्न कधी केलाय कोणी प्रयत्न? माझी शारीरिक ऊर्जेपेक्षा माझी आध्यात्मिक ऊर्जा, माझी आंतरिक ऊर्जा सगळ्यात महत्वाची आहे, मी त्याच्यावरती प्रयत्न करायला पाहिजे असं आम्हाला कधी वाटलं नाही. आपल्याला इथून पुढे ते करायचं आहे, इथून पुढे आपल्याला ते करायचं आहे, कारण आपण इंटरनली स्ट्रॉंग पाहिजे. एक्सटर्नली काही पण असू काय फरक पडत नाहीये. कारण याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगायला गेलं तर कदाचित तुम्ही स्टीफन हॉकिंग नावाचा प्राणी ऐकला असाल. स्टीफन हॉकिंग कसली बॉडी जबरदस्त आहे की स्टीफन हॉकिंगची बघितलाय? स्टीफन हॉकिंग बघितलाय? स्टीफन हॉकिंग व्हीलचेअरवरती असतात, बघितलं ना? ओके, मग स्टीफन हॉकिंगला त्याच्या शारीरिक ऊर्जेमुळे ओळखतात की आंतरिक ऊर्जेमुळे ओळखतात? आंतरिक ऊर्जा. कारण त्याचे जे टॅलेंट्स आहे ना, ते टॅलेंट्स सगळ्यात महत्वाचे आहेत. दॅट इज नथिंग बट इंटरनल एनर्जी, जी आपल्या सगळ्यांना स्ट्रॉंग करायची आहे. आणि त्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल, नाव सगळ्यांना माहिती आहे याचं नाव काय? दी रजनीकांत. फक्त रजनीकांत म्हणजे अपमान करणार अर्थ नाही आहे. दी रजनीकांत, लोक त्याला प्रेमाने म्हणतात थलेवा, बरोबर आहे ना? त्यांनी एक स्टोरी सांगितली, ती स्टोरी तुमच्यासमोर मांडतोय मी. खूप मस्त स्टोरी आहे, ऐकणार स्टोरी? आपण सगळी स्टोरी ऐकायला तयार असतोय, नक्की ऐकणार? चेहऱ्यावरती 12 वाजले आणि स्टोरी ऐकणार नाही. चेहरा जर फ्रेश असेल, टवटवीत असेल तर मी स्टोरी सांगणार. नंतर येऊन बसले मैताला आलेलं कोणतरी आता गचकलंय आणि सांत्वन करायला आलोय असं नको. चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे तर मी नक्की सांगणार स्टोरी. ओके, स्टोरी जी आहे ना, स्टोरी खूप सुंदर आहे. रजनीकांत अशाच एका कार्यक्रमाला गेले होते आणि विद्यार्थ्यांच्या समोर बोलत होते. स्टुडंट्स होते समोर आणि स्टुडंट समोर ते बोलत होते आणि बोलत असताना त्यांनी एक स्टोरी सांगितली होती. स्टोरी खूप सुंदर आहे, ती स्टोरी सांगतो मला मी. रजनीकांत सांगत होते, त्यांच्या तोंडची ही स्टोरी आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, युट्यूबवरती सर्च करा पाहिजे रजनीकांतची स्टोरी आणि तुम्ही नक्कीही बघू शकता. स्टोरी अशी आहे, युरोप कंट्रीमध्ये, युरोप कंट्रीज आहेत ना, युरोप कंट्रीजमध्ये एक रेल्वे स्टेशन होतं. त्या रेल्वे स्टेशनवरती एक माणूस छान असं पुस्तक वाचत बसला होता. एक माणूस होता आणि तो छान पुस्तक वाचत बसला होता. त्याच्या शेजारी एक बिझनेसमॅन येतोय. बिझनेसमॅन अगदी सुटाबोटामध्ये, कारण युरोपमध्ये थंडी म्हटलं ते कोट वगैरे घालून, ब्लेझर वगैरे घालून, तर हातामध्ये ब्रीफकेस, ओके, कॉर्पोरेट स्टाईलमध्ये. ते कॉर्पोरेट स्टाईलमध्ये अगदी ब्रीफकेस वगैरे घेऊन येतो आणि ते शेजारी त्या बेंचवरती बसतो. ते बेंचवर बसल्यानंतर एक 2-4-5 मिनिटं होतात आणि तो बिझनेसमॅन त्या माणसाकडे बघतो आणि त्याला म्हणतो, व्हॉट आर रीडिंग? तू काय करतो, वाचतोयस? त्यावेळी त्या पुस्तकाचा कव्हर दाखवतो आणि म्हणतो, आय एम रीडिंग बायबल, मी बायबल वाचतोय. त्यावेळी तो बिझनेसमॅनचा थोडासा पारा चढतो आणि म्हणतो, अरे काय वाचतोस हे बायबल वगैरे, ते देव वगैरे काय नसतो आणि ते देवाजवळ विश्वास ठेवू नकोस. मी एक बिझनेसमॅन आहे, सक्सेसफुल बिझनेसमॅन, आणि मी माझ्या हिमतीवरती मोठा झालोय. कुठल्या देवाच्या आशीर्वादामुळे व्हायला नाही, मी माझ्या हिमतीवरती मोठा झालोय. तर तो माणूस स्माईल करतो आणि पुन्हा वाचा सुरुवात करतो. मग त्यावेळी तो परत त्याला चिडतो बिझनेसमॅन आणि म्हणतो, अरे काय मी तुला सांगतोय, मी एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, माझ्या हिमतीवरती मोठा झालो, देवावरती विश्वास ठेवत नाही मी, तू कशाला वाचतोयस हे? तू एक काम कर, हे माझं कार्ड घे, एक कार्ड काढतोय तो खिशातून देतो, हे माझं कार्ड घे, हा माझा ऍड्रेस आहे, माझी कंपनी आहे, तू ये माझ्या कंपनीमध्ये, मी तुला अपॉइंटमेंट देतो मला भेटायची. आल्यानंतर तुझी इंटरव्ह्यू घेऊया, तुला डायरेक्टली मी जॉब देऊया, तुला एवढी सॅलरी मिळेल आणि तुझं लाईफ खूप सुंदर होईल, देवाच्या नादाला लागू नको. तो माणूस पुन्हा एकदा स्माईल करतो आणि पुढे वाचा सुरुवात करतो. मग साहजिक बिझनेसमॅनचा पारा चढतोय, अरे म्हणतोय मी एवढा मोठा बिझनेसमॅन, मी तुला एवढं सांगतोय नंतर सुद्धा ऐकत नाही, अरे कोण आहे तू, मला कोण समजतोस? त्यावेळी तो स्वतःचं नाव सांगतोय, त्याचं नाव तुम्ही सांगावं असं मला वाटतंय.
त्याचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. त्याचं नाव काय होतं? थॉमस अल्वा एडिसन. म्हणजे जेव्हा त्याचं नाव सांगतो थॉमस अल्वा एडिसन, बिझनेसमॅनचा पारा वर्ण झापदिशी खाली. कारण मी अशा माणसासोबत बोलतोय ज्या माणसानं जगाला उजेड दिलाय आणि त्या माणसासोबत बोलतोय, त्यामुळे तो बिझनेसमॅनचा पारा पूर्ण खाली जातो. आणि बिझनेसमॅन म्हणतो, सॉरी सर, आय डिडंट रिकग्नाइज यू, मी तुम्हाला ओळखलं नाहीये, आता तुम्ही मला अपॉइंटमेंट द्या, मी तुम्हाला भेटायला येतो. वेळ कशी असते ना, 2 मिनिटात पलटी मारते. त्यावेळी एडिसन पण स्माइल करतात. एडिसन म्हणतात, नो डाऊट, तुम्ही या भेटायला, मला अपॉइंटमेंटची वेळ ठरते. आणि मग त्या दिवशी, ज्या दिवशी एडिसनला तो बिझनेसमॅन भेटायला जातो, तो दिवस खूप सुंदर आहे. एडिसन छान असे बसलेले असतात आपल्या केबिनमध्ये, डोअरवरती नॉक होतं. एडिसन त्याला आतला परमिशन देतात. आतमध्ये येतो तो बिझनेसमॅन आणि समोर बघतो एडिसनच्या बरोबर मागे एक छान असं सोलर मॉडेल असतं. सोलर मॉडेल म्हणजे सूर्य आहे, कारण सगळे ग्रह आहेत आणि ते सगळे एका छान अशा रेषेमध्ये दिलेले आहेत आणि खूप सुंदर मॉडेल असतं ते. तो बिझनेसमॅन म्हणतो, अरे वा, किती सुंदर आहे सर, तर तुम्ही केले का? तर एडिसन म्हणतोय, अरे तुझ्यासारखंच मी दरवाजा उघडला, आत आलो, बघतोय तर ते बरोबर माझ्या चेअरच्या मागं मॉडेल होतं. मग मला माहिती कोणी केलंय. त्यावेळी तो बिझनेस म्हणतो, नाही सर, तुम्ही नाही केला असेल तर तुमच्या कलिगने केला असेल, तुमच्या स्टाफने केला असेल, कदाचित तुमच्या स्टुडंटने केला असेल. तर तो म्हणतो, त्यांना पण माहित नाही, मी असं दरवाजा उघडला आणि बघतोय तर समोर ते होतं, मला माहित नाही कसं आलं ते. मग तो बिझनेस म्हणतो, नाही सर, असं कसं असेल, कुणीतरी केलं असतं ना, कुणीतरी केल्याशिवाय आहे का? मला सांगा एखादी गोष्ट, आता तुम्ही इथं आहे, मी इथं आहे, कुणीतरी निर्माण केलंय ना. त्यावेळी तो बिझनेसमॅन म्हणतो, नाही सर, कुणीतरी केलं असतं, त्याशिवाय ते कसं असणार आहे. त्यावेळी खऱ्या अर्थाने एडिसन म्हणतात, दॅट्स माय पॉइंट. Whenever there is a creation, there is a creator. Whenever there is a creation, there is a creator. जेव्हा एखादी गोष्ट, जेव्हा एखादी वस्तू अस्तित्वात असते, ती बनवणारा सुद्धा कोणतरी असतो. आणि त्या कोणतरी असतोला कदाचित काही लोक देव म्हणतात, काही लोक अल्लाह म्हणतात, काही लोक गॉड म्हणतात, आणि आमच्यासाठी काही लोक त्याला युनिव्हर्स म्हणतात. पण एवढंच सांगतो, देयर इज अ पॉवर. ती एक पॉवर आहे ज्या पॉवरनं आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे, आणि ती पॉवर म्हणजेच आपण म्हणतो युनिव्हर्स. आणि ती युनिव्हर्सचं सक्सेस सिक्रेट जे आहे ते आपल्याला बघायचं आहे आता. ते सांगण्यासाठी द ग्रेट सायंटिस्ट, त्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. नक्की हे वाक्य वाचा. काय वाचा? एव्हरीथिंग इज एनर्जी. एव्हरीथिंग इज एनर्जी. दॅट्स ऑल इज इट टू इट. मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द रियालिटी यू वॉन्ट. परत स्टेप वाचतो मी, केअरफुली ऐका. Match the frequency of the reality you want, and you cannot help but get that reality. It can be no other way. दुसरा कुठलाही रस्ता नाही आहे. This is not physics. This is not philosophy. This is physics. कोणी सांगितले हे? अल्बर्ट आइन्स्टाईन. You can search on Google. Directly Googleवरची इमेज आहे. दुसरी कुठे नाही आहे. मी डायरेक्टली Googleवरची इमेज घेतली. अल्बर्ट आइन्स्टाईन, द ग्रेट सायंटिस्ट, ज्यांना असं म्हटलं जातं की आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात बेस्ट ब्रेन ज्याचा होता तो होता अल्बर्ट आइन्स्टाईनचा. आणि त्या माणसाने सांगितलं आहे, जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला 100% मिळू शकतं, फक्त काय आहे, जे तुम्हाला पाहिजे आहे ती रियालिटी बघा. दॅट्स ऑल इज इट. मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द रियालिटी यू वॉन्ट. तुम्हाला जे पाहिजे त्याची फ्रिक्वेन्सी त्या रियालिटीशी मॅच करा, तुम्हाला ते मिळून जाईल. तुम्हाला ती 100% मिळून जाईल. हे सांगितलं नव्हतं त्या कोणी? अल्बर्ट आइन्स्टाईन. ही फिलॉसॉफी नाहीये, हे भाषणबाजी नाहीये, हे काय फिजिक्स आहे. कारण फ्रिक्वेन्सी हा शब्द कुठला रे? फिजिक्सचा शब्द आहे. फ्रिक्वेन्सी ऐकला असाल सायकल्स पर सेकंड, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. ओके, छानपैकी इथं बसल्यानंतर तुझं टोमॅटो काय ऐकू येतं? 94.3 टोमॅटो एफएम. समजा इथं वाजला असेल कारण 94.3 वर छया छया इथं ऐकू येतं की छया छया. टोमॅटो एफएमचं टॉवर कुठं आहे? कोल्हापुरात. कोल्हापूर इथे किती किलोमीटर आहे? 70 किलोमीटर आहे. 70 किलोमीटर लांब असलेलं ते सुद्धा इथं ऐकू येतं. रिझन काय? तिथून एक वेव्ह बाहेर पडले, त्या वेव्हच्या फ्रिक्वेन्सी आमच्या त्या रेडिओमध्ये आपण ट्यून केलेल्या आहेत. त्या फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यानंतर तुम्हाला ऐकू आलं. येस ऑर नो? येस ऑर नो? म्हणजे फिजिक्स आहे, ते कम्प्लिटली फिजिक्स आहे. ठीक आहे. द ग्रेट अल्बर्ट आइन्स्टाईनचं म्हणणं जर ऐकत नसलो आपण, तरी एका फोटोमध्ये सगळेचे सगळे ग्रेट सायंटिस्ट एकत्र आले होते. एक फोटो होता ज्यामध्ये सगळे सायंटिस्ट एकत्र आले होते. आणि आल्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईनला एक प्रश्न विचारला होता पत्रकारांना की यू आर द बेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस जनरेशन, आम्हाला तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचा आहे. त्यावेळी अल्बर्ट आइन्स्टाईन सांगितलं होतं, मी या सेंचुरीचा ग्रेट सायंटिस्ट नाही आहे. ते कोपऱ्यात उभारलाय की नाही, ते सगळ्यात बेस्ट ग्रेट सायंटिस्ट आहे. आणि त्याला विचारा. आता दुसरा माणूस होता हा
ऐकलं नाव? निकोला टेस्ला. ऐकलंय टेस्ला? ओके. टेस्ला सगळ्यात ग्रेट सायंटिस्ट होता. म्हणून आता इलॉन मस्कने जे आता गाडी काढल्याचं नाव काय दिलंय? टेस्ला. ओके. तुम्हाला माहिती आहे का मोबाईल फोन आपण सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली आता 2000 सालानंतर. निकोला टेस्लानं 100 वर्षापूर्वी मोबाईल फोनचे व्हायब्रेशन तयार केले होते. असा ग्रेट सायंटिस्ट. आणि त्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. स्टेटमेंट वाचा. इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स, जर तुम्हाला या युनिवर्सचं सिक्रेट माहिती व्हायचं असेल, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. फक्त ह्या 3 गोष्टींचा विचार करा, बाकी काहीच नसलं चालतंय. कुठलं? एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स. एनर्जी सगळ्यांना माहिती आहे, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन. याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं जास्त बोलणार आहे. हे 2 सायंटिस्टची मी मुद्दाम उदाहरणं दिली तुम्हाला, कारण ही 2 सायंटिस्ट असे आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन, निकोला टेस्ला. निकोला टेस्ला तर जबरदस्त. म्हणजे तुम्ही कदाचित त्यांची रायवली ऐकला असाल, एडिसन आणि टेस्लाची. ऐकले कोणी? टेस्ला हा एडिसनकडं सर्व्हिसला होता. टेस्ला हा एडिसनकडं सर्व्हिसला होता. एसी मोटर, डीसी मोटर, ठीक असो, त्यामध्ये आपण जास्त सांगू नको. जाऊ पुढे. रेडिओ सगळ्यांना माहिती आहे. बघितलं हे आमचे पालक आहेत, त्या पालकांना सगळ्यांना माहिती आहे. कारण आम्ही वन्स अपॉन अ टाइम जेव्हा क्रिकेट मॅचेस व्हायच्या, ती क्रिकेट मॅचेस आम्ही सगळे कॉमेंटेशन ऐकायचो, तर रेडिओवरती ऐकायचो. रेडिओ आता थोडंसं चेंज होत आलं आणि आता थोडंसं रेडिओचं महत्त्व कमी होत आलं. टेलिव्हिजन आलं, टेलिव्हिजन नंतर आता डायरेक्ट स्मार्टफोन आले आणि सगळं ते रेडिओचं हेच बंद झालं. पण असा रेडिओ सगळ्यांनी बघितला असेल ॲटलिस्ट. ओके. फॉर्च्युनेट आहे की आपण सारेगामाने एक छान हे काढलाय बघा, बॉक्स एक काढलाय, रेडिओ सारखा दिसतोय तो. त्यामुळे कदाचित तुम्हाला रेडिओ काय आहे ते माहिती असेल. तर ठीक आहे, हा रेडिओ आहे ना, रेडिओचं मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतो. मला फक्त एवढंच सांगा, आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपण विचार सक्सेसचा केला पाहिजे की फेल्युअरचा केला पाहिजे? सक्सेसचा केला पाहिजे की फेल्युअरचा केला पाहिजे? सक्सेसचा केला पाहिजे. ऑब्वियस आहे, आपण विचार सक्सेसचा केला पाहिजे. ओके. द सिक्रेट नावाच्या पिक्चरमध्ये, द सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये एक गोष्ट सांगितली, तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला 100% मिळतं, फक्त एकच आहे की तुम्ही मागायचं असतं. त्यामुळे थोडं पुढे गेल्यानंतर एक लक्षात येतं, त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे, ती गोष्ट मला मुद्दाम सांगतोय. तुम्हाला जे पाहिजे आहे ना, जे तुम्हाला पाहिजे आहे ना, ते तुम्ही फक्त विचार करून उपयोग नाहीये, तर ती तुम्ही जगलं पाहिजे, त्या फिलिंग जगल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या फिलिंग जगताय त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थाने ती गोष्ट मिळून जाते, असं म्हटलेलं आहे. ओके. त्यासाठी 4 गोष्टींची गरज असते बाबा. 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या, ऐकून घ्या. फर्स्ट आहे ते म्हणजेच थॉट्स. TFAB, TFAB म्हणतो आपण त्याला, TFAB. TFAB म्हणजे काय? T म्हणजे थॉट्स, F म्हणजे फिलिंग्स, A म्हणजे ऍक्शन्स आणि चौथा आहे B म्हणजे बिलीफ. या 4 गोष्टींची गरज असते कुठलीही गोष्ट आपल्याला मिळायची असेल तर. कुठल्या सांगा मला पटकन. T फॉर थॉट्स, ओके, F फॉर फिलिंग्स, A फॉर ऍक्शन्स आणि B फॉर बिलीफ. त्या 4 गोष्टींची गरज असते, त्याशिवाय आपल्याला मॅनिफेस्टेशन होत नाही. मॅनिफेस्टेशन टूल 4 आहेत. TFABs. मला छोटंसं आन्सर द्या की आयफोन पहिला तयार झाला की आयफोनचा विचार तयार झाला? बोला पटकन लगेच. आयफोन तयार झाला की आयफोनचा विचार तयार झाला? म्हणजे हे 100% आहे की कुठलीही गोष्ट व्हायच्या अगोदर त्याची 2 वेळा होत असते. मायकल जॉर्डन नाव ऐकलंय? मायकल जॉर्डन फुटबॉल कुठं आहे? होय, फुटबॉल कुठं आहे? मायकल जॉर्डन कोण आहे ते? बास्केटबॉल. व्हेरी गुड. मायकल जॉर्डनची वाक्य आहे. मायकल जॉर्डन काय म्हणतो माहिती काय? कुठलीही गोष्ट या जगामध्ये 2 वेळा होते. कुठलीही गोष्ट या जगामध्ये 2 वेळा होते. पहिली होते मेंदूत, दुसरी होती रियालिटीमध्ये. मायकल जॉर्डन म्हणतो कुठलीही गोष्ट जगामध्ये 2 वेळा होते. पहिली होती मेंदूमध्ये आणि दुसऱ्यांदा होते रियालिटीमध्ये. पहिल्यांदा कुठलीही गोष्ट इथं तयार होते विचाराच्या माध्यमातून आणि तिथून ती रियालिटीमध्ये येते, तिथून ती ऍक्च्युअल रियालिटीमध्ये येते. ओके. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजेच विचार. ओके. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आपल्याला दिवसभरामध्ये किती विचार येत असतात? एनीवन? आपल्या दिवसभरामध्ये विचार किती येत असेल? 4, 5, 10, 15, 20, 50, 60. एनीवन? बरोबर. अरे बोलल्यानंतर ऍटली विचार करताना झोप जाते रे, म्हणून विचारले मी तुम्हाला विचारतो आहे की विचार किती वेळा येतात? एनीवन? अनलिमिटेडला काहीतरी नंबर असेल ना? अनलिमिटेडला काहीतरी नंबर असेल, तर शुड बी नंबर ना? एनीवन?
रिसर्च असा सांगतो की आपल्याला दिवसभरामध्ये जवळपास 70,000 ते 80,000 विचार येतात. 70,000 to 80,000 विचार येतात. 8400 सेकंड्स असतात, 84,600 सेकंड्स असतात आणि 70,000 ते 80,000 विचार आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात. एक माझा अजून प्रश्न आहे, कॅन थॉट्स बी कंट्रोल्ड? विचार हे कंट्रोल करता येतात का? पटकन लगेच हा बोला रे. विचार कंट्रोल करता येतात का? येस और नो? यस नक्की. इकडं बॉयज, सर आपण को कुछ पता नहीं है. बोला रे, विचार आपल्याला कंट्रोल करता येतात का नाही? येस और नो? यस, वी कॅन कंट्रोल आवर थॉट्स. बघूया आपण विचार करूया. ओके, क्लोज युअर आईज. डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद केला मस्त पैकी सगळ्यांनी. क्लोज युअर आईज. डोळे बंद. एक मोठा श्वास घ्या. चीटिंग नाही करायची. पूर्ण डोळे बंद. श्वास घ्या, श्वास सोडा. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ. रिलीज. डोळे बंदच ठेवून फक्त आपल्या डोळ्यासमोर इंडियन फ्लॅग बघा. इंडियन फ्लॅग दिसला असेल तर फक्त मान हलवा, काय अडचण नाही. भारताचा नकाशा दिसतो का बघा. मॅप, इंडियाचा मॅप दिसतो का बघा. ओके, सगळ्यांना गणपती बाप्पा दिसतो का बघा. गणपती बाप्पा दिसतो का बघा सगळ्यांनी. गणपती बाप्पा. ओके, सगळ्यांना माता सरस्वती दिसते का बघा. माता सरस्वती विना घेऊन छान दिसते. व्हेरी गुड. नेक्स्ट, सचिन तेंडुलकर सगळ्यांना दिसतो का बघा. सचिन तेंडुलकर दिसतो का बघा सगळ्यांना. विराट कोहली दिसतो का बघा. विराट कोहली दिसतो. व्हेरी गुड. प्रत्येकानं सिरियसली बघायचं आता. युगांडाचा झेंडा दिसतो का बघा. युगांडाचा फ्लॅग दिसला का बघा रे. दिसतो. 100% दिसला. दिसतो का बघा. युगांडाचा फ्लॅग दिसतो का बघा. दिसला. ओपन युअर आईज. डोळे उघडा. किती जणांना युगांडाचा झेंडा दिसला नाही जण? एनीवन? एकाला पण दिसला नाही. पण मी सांगितलं बाकी सगळं दिसलं. तेंडुलकर, कोहली, ओके, मला सरस्वती दिसली, गणपती बाप्पा दिसले असते, इंडियाचा मॅप पण दिसला, इंडियाचा फ्लॅग पण दिसला. युगांडाचा झेंडा का दिसला माहिती आहे आपल्याला? बघितला नाही आम्ही कधी. आम्ही त्याचा कधी विचारच केला नव्हता, त्यामुळे तो विचारच आपल्या डोक्यात आला नाही. आता मी काय केलं, मी तुमचे सगळेचे सगळे विचार कंट्रोल केले. कारण तुम्हाला मी बरोबर भारताच्या झेंड्यावरती नेलं, भारताच्या नकाशावरती नेलं. मी जेव्हा एक शब्द उच्चारला त्यावेळी तुमच्या डोक्यात एक आला ना. मला सांगा, कशामुळं विचार कंट्रोल केले जातात? कशामुळं विचार कंट्रोल होतात? एनीवन? विचार कशाने कंट्रोल केले जातात? असा एक शब्द आहे ज्याने विचार कंट्रोल होतात. कशामुळं? एनीवन बोला नाही. बोला लागणार होतं. कशामुळे विचार कंट्रोल झाले की तुमचे सगळ्यांचे? ओके, कशामुळे झाले? एक शब्द आहे, त्या शब्दामुळे विचार कंट्रोल होतात. माहिती आहे म्हणला? तो शब्द म्हणजेच आहे शब्द म्हणजेच कोण आहे? शब्द वर्ड्स नच काय कंट्रोल होतं? विचार कंट्रोल होतात. आणि ते वर्ड्स खूप महत्वाचे आणि ते आपण डिस्कशन करायचे. वर्ड्स काय असतात, वर्ड्सची ताकद काय असते. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशनला 4 गोष्टी असते. थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स आणि बिलीफ. या 4 गोष्टी. त्यामुळे आपण वन बाय वन डिस्कशन करणार आहे. थॉट्स म्हणजे काय, फिलिंग म्हणजे काय, ऍक्शन म्हणजे काय, बिलीफ म्हणजे काय, ते मिळाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे. थोडंसं एक्झाम्पल हे घेऊया. हा इन्सिडेंट बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल तर, माहित नसेल तर मी परत सांगतो. हा कोण आहे? व्हेरी गुड, सगळ्यांना माहिती आहे. IPL जोरात चालू आहे. मला वाटतं हा हैदराबाद कडे घेतो ना. कुणाला घेतो? के सगळं माहिती आहे. तुमचा काय विषय आहे? क्रिकेटचा वगैरे. घरात ते दादा लावून बसतोय, त्यामुळे आम्हाला बघण्याचा ऑप्शन नसतो. काही जणांचं असेल क्रिकेट पॅशन, ठीक असो. रिंकू सिंग सगळ्यांना माहिती आहे. ओके, मी कोहलीचं उदाहरण देत नाहीये, मी रोहित शर्माचं उदाहरण देत नाहीये, धोनीचं उदाहरण देत नाहीये, पण मी उदाहरण देणार रिंकू सिंगचं. कारण ती स्टोरी पण तशी आहे. ती स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सगळे एशिया कप मागच्या वर्षाला बघितलं सगळ्यांनी.
एशिया कप मागच्या वर्षी कोणी जिंकला? इंडियानं. ओके, मागच्या वर्षीचा झालेला एशिया कपची मॅच, फायनल मॅच जी होती ती इंडियाने जिंकली. कोणावर होती माहिती आहे? एनिवन? कोणावर? पाकिस्तान. व्हेरी गुड. इंडिया पाकिस्तानची मॅच होती. एशिया कपची फायनल ही इंडिया पाकिस्तानची मॅच होती. जबरदस्त मॅच झाली होती. पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली होती. पाकिस्तानने खूप चांगली बॅटिंग केली होती. नंतर मग इंडियाची जेव्हा सेकंड इनिंग आली, सेकंड इनिंगमध्ये इंडियाच्या पहिल्या विकेट पडल्या. विकेट पडल्यानंतर थोडंसं आम्हाला वाटत होतं की एशिया कप तो गया. पण तिथे एक क्रिकेटर उभा राहिला, तिचं नाव होतं तिलक वर्मा. आणि तिलक वर्मा खूप सुंदर खेळला. तिलक वर्माला थोडीशी साथ दिली होती शिवम दुबेनं आणि ती मॅच इंडियाने जिंकली. एशिया कपची फायनलची गोष्ट करतोय मी, जिथं तिलक वर्मानं हिरोगिरी केली होती. खूप सुंदर मॅच खेळली होती. अनबीटन राहिला, म्हणजे अजिबात आऊट झाला नाही आणि त्यानं मॅच जिंकून दिली. मॅन ऑफ द मॅच क्लोज होता. चर्चा झाली मात्र रिंकू सिंगची. त्या मॅच मध्ये चर्चा झाली रिंकू सिंगची. आता ती का झाली त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो इथं. रिंकू सिंग मॅनिफेस्टेड बिफोर द एशिया कप दॅट ही वुड हिट द विनिंग रन इन एशिया कप फायनल. मॅनिफेस्टेशनची ताकद तुम्हाला सांगतो मी. एशिया कप होता नोव्हेंबरमध्ये. एक महिना अगोदर एशिया कप चालू व्हायच्या अगोदर त्यानं एक छोटीशी नोट लिहिली होती. ती नोट अशी होती, विन रन. एक चिठ्ठी लिहिली होती, एक छोटासा कागद होता, त्यावर लिहिलं होतं फक्त विन रन, बाकी काहीच नव्हतं, बाकी काहीही नव्हतं. इंडियन टीम डिक्लेअर झाली. डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्या 15 मध्ये रिंकू सिंग नव्हता, नंतर आला. पहिल्या 15 मध्ये रिंकू सिंग नव्हता, नंतर तो एंट्री झाली. एशिया कप चालू झाल्यानंतर पहिल्या साखळी फेरीचे मॅचेस असतील किंवा नंतर ग्रुप स्टेजचे मॅचेस असतील, यामध्ये रिंकू सिंग टॉप 11 मध्ये, फायनल 11 मध्ये नव्हता. एकही मॅच त्यानं खेळली नाही. बरोबर फायनल मॅच इंडिया पाकिस्तानची होती. त्याच्या आदल्या दिवशी अनफॉर्च्युनेटली हार्दिक पंड्या इंज्युअर्ड झाला. अनफॉर्च्युनेटली हार्दिक पंड्या इंज्युअर्ड झाला. नाईलाज होता म्हणून रिंकू सिंगला त्या टीम मध्ये खेळण्यात आलं. नाईलाज होता कारण हार्दिक पंड्या बेस्ट ऑलराऊंडर आहे, पण तो इंज्युअर्ड झाल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आलं आणि मग रिंकू सिंगची एंट्री झाली. रिंकू सिंग टीम मध्ये आला. टीम मध्ये आल्यानंतर मॅच 38 झाली. पाकिस्तानने बॅटिंग केली, नंतर इंडियाची बॅटिंग आली. इंडियाची बॅटिंग पहिल्यांदा कोसळली, नंतर ती सावरली. नंतर खूप छान पद्धतीनं शिवम दुबे आणि तिलक वर्मा दोघांनी मॅच सावरली. बरोबर शेवटची ओव्हर बाकी होती, 6 बॉल बाकी होते. त्याच्या आदल्या 6 बॉल 7 बॉल बाकी होते. त्यावेळी शिवम दुबेनं मस्त फटका मारला होता. बरोबर बाउंड्री लाईनवरती तो शाईन आफ्रिदीने कॅच घेतला आणि शिवम दुबे आउट. शिवम दुबे आउट झाल्यानंतर एंट्री झाली रिंकू सिंगची आत मैदानात. आता इंडियाला जिंकायला पाहिजे होते 6 बॉलमध्ये 10 रन. स्ट्राईकला होता तिलक वर्मा. त्यानं पहिल्याच बॉलला 6 मारला. दुसऱ्या बॉलमध्ये 2 रन काढल्या. तिसऱ्या बॉलमध्ये 1 रन काढली. किती रन झाल्या? 9. 6 बॉलमध्ये 10 पाहिजे होता. आता 3 बॉलला 1 रन आली आणि रिंकू सिंग स्ट्राईक वरती आला. तसं बघायला गेलं तर 3 बॉलला 1 रन पाहिजे होती. ही तशी टेस्ट मॅच जरी असली दुसरी मॅच जिंकली असती. ही तर T20 मॅच होती, 100% जिंकणार. आणि झालं तसंच. बॉल टाकला, रिंकू सिंगने शॉट मारला, चौकार गेला. एकच बॉल खेळला भावाने, चौकार मारला आणि मॅच जिंकली. पण चर्चा झाली ती त्याने लिहिलेल्या ती नोटची. सगळं तुम्ही जेव्हा समीकरण बघाल, त्यानं जे ठरवलं होतं ते त्याला मिळवण्यासाठी पुरी कायनात म्हणतो मी, पूर्ण ब्रह्मांडानं प्रयत्न केले आणि त्याला त्याच्या हातामधूनच ते विन रन झाल्या. ही आहे ताकद मॅनिफेस्टेशनची. हे रिसेंट एक्झाम्पल होतं. अजून एक रिसेंट एक्झाम्पल, वुमन्स टीम जी होती, इंडियन टीम, त्यांनी सुद्धा जेव्हा वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी हरमनप्रीत कौरचं वाक्य होतं, वी हॅव मॅनिफेस्टेड दिस विन. आम्ही ही विन मॅनिफेस्ट केली होती आणि ती विन मॅनिफेस्ट केली. इव्हन लास्ट इयरचा IPL कोणी जिंकला होता रे? RCB जिंकला होता ना. ओके, RCBने मॅच जिंकली होती. त्यावेळी जेव्हा विचारलं गेलं कुणाल पांड्याला, विराट कोहलीला, त्यांनी सरळ सांगितलं होतं, वी हॅव मॅनिफेस्टेड दिस विन. आम्ही ही विन मॅनिफेस्ट केली होती. ठीक आहे, आपण ते क्रिकेट मधलं झालं. एक उदाहरण अजून घेतो. त्या माणसाचं सगळे ओळखताय, नाव कायचं? ब्रुसली सगळ्यांना माहिती आहे. ओके, ब्रुसलीचं हे एक छोटंसं लेटर आहे. हे ब्रुसलीचं छोटंसं लेटर आहे आणि लेटर जे आहे ना हे 1969 ला लिहिलेलं आहे त्यांना. 1960 इथे दिसत मला 1969 दिसतं पाहिजे. ब्रुसली साईन आहे 1969. परफेक्ट तारीख सांगतो, 9 जानेवारी 1969. त्या दिवशी ब्रुसलीने एक लेटर लिहिलं होतं
हे लेटर आहे, हे लेटर. आणि लेटरमध्ये काय सांगितलं होतं, ब्रुसलीने काय लिहिलं होतं की इथून पुढच्या काळामध्ये मी म्हणजे ब्रुसली, माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख अमेरिकन डॉलर असतील. मी एवढा बेस्ट चॅम्पियन होणार आहे की माझ्या नावानं कित्येक लोक कित्येक वर्ष इन्स्पायर होतील. हे ब्रुसली लिहिलं होतं. ब्रुसलीनं पुढचा काळ गाजवला. त्याच्या अकाउंटमध्ये 10 लाख अमेरिकन डॉलर होतं आणि त्याच्यामुळं आजही लोक इन्स्पायर होतात. ब्रुसली एक्सपायर होऊन कित्येक वर्ष झाले, पण अजूनही लोक इन्स्पायर होत आहेत. त्याचं लेटर जे आहे ना, ते लेटर प्लॅनेट हॉलिवूडमध्ये अजून जपून ठेवलंय. प्लॅनेट हॉलिवूडमध्ये अजून जपून ठेवलंय. त्याला म्हणतात फ्युचर लेटर. फ्युचर लेटर म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतं. फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे. आपण लिहून ठेवा की आफ्टर 2028 2028चा जेव्हा तुमचा नीटचा पेपर होईल, 2028चा जेव्हा तुमचा जेईचा पेपर होईल, त्यावेळी व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला जे पाहिजे लिहून ठेवा आणि शिद्दत करा. 100% तुम्हाला मिळणार आहे. पण 4 गोष्टीची गरज पाहिजे. विचार आला पाहिजे, फिलिंगनं काम केलं पाहिजे, ऍक्शन घेतल्या पाहिजे. मी लिहून ठेवलंय, आता जातो निवांत आणि खेळतो जातो, होत नाही. ऍक्शन शुड बी देअर. आणि चौथा आहे ते म्हणजे बिलीफ. विश्वास आहे मला माझ्यावर, विश्वास आहे मला माझ्या संस्थेवर, आणि विश्वास आहे माझ्या मॅनिफेस्टेशनवर. जेव्हा असं कराल ना, तेव्हा तुम्हाला 100% मिळणार आहे. म्हणून तुम्हाला मी एक्झाम बद्दल ब्रुसलीचं दिस इज द फ्युचर लेटर, जी इन्स्पिरेशन आहे कित्येक हजारो लोकांसाठी. अजून एक फोटो. एनीवन कोणी याला ओळखत असेल तर एनीवन. आपला स्टोरी खूप आवडतात म्हणून मी मुद्दाम स्टोरी सांगायला. याचं नाव कोणाला माहिती आहे? नाही, ठीक आहे, मी नाव सांगतो. त्याचं नाव आहे ईडी हॉल. नाव काय याचं? ईडी हॉल. EDDI हॉल, HALL. आपल्या मेंदूची ताकद काय असते ना, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगायला मी. ते अंडर एस्टिमेट करू नका. दिस इज अ फॅक्ट. ही फॅक्ट आहे. ईडी हॉल हा वेट लिफ्टर आहे. वेट लिफ्टर वजन उचलतो ना, वजन उचलतो. किती किलो वजन उचललं माहिती आहे भावानं? इस भाई ने 500 किलो वजन उचलले. 500 किलो वजन उचलणं रेग्युलर ह्युमन बिंगचं काम नव्हे. हे सायन्स सांगते की 500 किलो वजन उचलता येत नाहीये. त्याला विचारलंय, भावा तू कसं केलास, 500 किलो वजन कसं उचललास? तर त्यानं एक आन्सर दिलं होतं. ते आन्सर खूप महत्वाचं आहे. मी जेव्हा प्रॅक्टिस करताना अशी प्रॅक्टिस करायचो की माझी 2 मुलं, माझी स्वतःची 2 मुलं एका कारच्या खाली अडकलेली आहेत. ती अडकलेली आहे. मी जर माझी पूर्ण ताकद लावून त्या गाडीला उचललं नाही तर कदाचित माझी मुलं जगणार नाहीत. असं त्यानं आपल्या मेंदूला प्रोग्राम केलं होतं. तसं प्रोग्राम केलं होतं. आणि ते प्रोग्राम केल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये हे एवढी हार्मोन्स तयार झाले की त्यानं हे 500 किलो वजन सहज उचललं. हे ईडी हॉलचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आपल्याला पॉझिटिव्ह ऐकून फक्त कंटाळा येतोय. एक निगेटिव्ह एक्झाम्पल देतो मुद्दाम. कारण पॉझिटिव्ह सगळं ऐकतोय आपण, हा छान आहे, मस्त आहे. एक निगेटिव्ह एक्झाम्पल देतो. निगेटिव्ह एक्झाम्पल सुद्धा रिसर्च आहे म्हणून सांगतोय. एक रिसर्च झाला होता. एक इफेक्ट आहे, त्या इफेक्टचं नाव आहे प्लॅसिबो इफेक्ट. जे डॉक्टर्सना माहिती आहे इफेक्ट. हा काय नाव आहे? प्लॅसिबो इफेक्ट. काय आहे इफेक्ट नंतर सांगेन मी, आणि डॉक्टर कसे वापरतात ते पण तुम्हाला सांगतो. प्लॅसिबो इफेक्ट. तर एक प्रयोग झाला होता. प्रयोग कसा होता? सायंटिस्टने एका जेलमध्ये गेले होते. ते जेलमध्ये एक 10 कैद्यांची निवड केली होती आणि त्या 10 कैद्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला तर फाशी होणार आहे, तुम्हाला या दिवशी फाशी होणार आहे, तर आम्हाला फक्त तुमच्यावरती प्रयोग करण्याची संधी द्या. तुम्हाला असं नसेल मी फाशी होणार आहे, तुम्ही मरणारच आहे, तुम्ही या जगातून जाणारच आहे, टाटा बाय. ठीक आहे, आम्हाला एक प्रयोग करण्याची संधी द्या, जेणेकरून काय होईल, आमचा जो प्रयोग आहे तो सक्सेसफुल होतो आणि बघायचा आहे. 10 मध्ये 9 कलाकार म्हणाले नाही बाबा फाशी बरी आमची, गप गुमान जाते, तुमचा प्रयोगाच्या नादाला लागून काय व्हायचं नाही. एक त्यामधला विलंदर होतं, ते म्हणाले नाही चल ठीक आहे करा माझ्यावरती प्रयोग, असं तसं मरणारच आहे, चुकून यांच्या प्रयोगात वाचलो. मग ठीक आहे, एकाला ती संधी दिली आणि मग त्याच्यावरती प्रयोग झाला. आणि असा रिसर्च आहे, हा रिसर्च आहे, त्याच्यावरती प्रयोग झाला. त्याला सांगण्यात आलं की तुला ज्या दिवशी फाशी देणार आहे त्या दिवशी तुला फक्त एका सापानं दंश करून तुला मारणार आहे. ते म्हणाला ठीक आहे, मला साप दाखवा. मग किंग कोब्रा घेऊन आले शास्त्रज्ञ सायंटिस्ट आणि त्यांनी किंग कोब्राला ठेवलं समोर आणि दाखवलं हा किंग कोब्रा आहे, याचं विष जे आहे ना किती जहाल आहे ते आम्हाला बघायचं आहे. आम्ही जेवढा प्रयोग केले
म्हणजे त्या मांजरांच्या वरती केले किंवा त्या उंदरांच्या वरती केले, त्यावेळी 2 सेकंदाच्या आत ते प्राणी मेले हे आम्हाला माहित आहे. फक्त तुला हा साप चावल्यानंतर तू किती वेळ जिवंत राहतोस, किती वेळा तू मरतोस, आम्हाला ते चेक करायचं. तो माणूस म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही, करूया. ज्या दिवशी त्याला फाशी होती त्या दिवशी त्या सापाला पण आणण्यात आलं, त्या माणसाला समोर ठेवलं होतं. त्याला साहजिकच त्याचं पूर्ण जे तोंड आहे ते काळ्या कपड्याने झाकलं आणि मग त्याला सापाला चावायचं होतं. सायंटिस्टने काय केलं, 2 टाचण्या घेतल्या आणि त्याच्या पायाला टोचल्या. इमॅजिन, 2 मिनिटं पण व्हायले तो माणूस गचकला. 2 मिनिटात तो माणूस गचकला. मग जेव्हा सायंटिस्टनी हे सांगितलं की असं असं झालं, लोकांनी विचार चालू केले. त्याला शॉक बसला असेल, अटॅक आला असेल, ओके, आणि कदाचित तो गेला असेल. त्याचं पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर एखादा विषारी साप चावल्यानंतर ज्या 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 ऑब्झर्वेशन येतात ॲज इट इज सगळे ऑब्झर्वेशन तसे होते. म्हणजे त्याच्या बॉडीनं विष पण तयार केलं होतं, त्याच्या माइंडनं. ही आहे मेंदूची ताकद. मी तुम्हाला मुद्दाम निगेटिव्ह एक्झाम्पल देऊन पण सांगालोय. जर आपण ठरवलं, आपल्या मेंदूनं ठरवलं तर काही होऊ शकतं. ईडी हॉल सारखा माणूस 500 किलोचं वजन उचलू शकतो आणि तो माणूस हे असं अक्षरशः लगेच जाऊ पण शकतो निगेटिव्ह विचारानं. कारण तो निगेटिव्ह विचार करून त्याच्या मेंदूनं ते विष तयार केलं होतं, त्यामुळे तो बचकला. या इफेक्टला म्हणतात प्लॅसिबो इफेक्ट. काय असतो प्लॅसिबो इफेक्ट? लोक काय करतात, डॉक्टर एक त्याला गोळी देतात किंवा एक सिरप देतात आणि म्हणतात हे सिरप पी, तुझं काय असेल आजार बरा होतोय. लोक ते सिरप पितात, डॉक्टरांचा विश्वास असतो 100% ओके मी बरोबर आहे, आणि गेस व्हॉट, ते बरे पण होतात. डॉक्टरने काय दुसरं काय दिलं नसतं पाणी. दिस इज कॉल्ड अ प्लॅसिबो इफेक्ट. म्हणजे आपला मेंदू आपल्याला जे पाहिजे ते करू शकतोय. ओके, इफ यू वॉन्ट अनदर एक्झाम्पल, घ्या एक्झाम्पल अजून. डॉक्टर जो डिस्पेन्झा. मी मुद्दाम तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल दिलं. डॉक्टर जो डिस्पेन्झा नक्की सर्च करा. ही इज द बेस्ट मॅन जो मेमरीची ताकद काय ना तो जगाला सांगतोय. डॉक्टर जो डिस्पेन्झा. उदाहरण सांगतो याचं. 1986 मध्ये सायकल रेसमध्ये जो डिस्पेन्झा चालत होते आणि एक मागणं गाडी आली, त्या गाडीने त्याला ठोकलं, लांब जाऊन पडला जो डिस्पेन्झा. 40 फूट लांब जाऊन पडलं. मला सांगा, आपल्याला एखाद्या गाडीने ठोकरला असेल, सायकलवरती आहे आपण आणि 40 फूट लांब जाऊन पडलं, जगायची पॉसिबिलिटी आहे? जगलं बिचार. ओके, जगल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरने चेक केलं, 6 मणके मोडले होते. 6 मणके ब्रेक झाले होते, हातपाय मोडले होते, बरगड्या बुकणा झाल्या होत्या. तो माणूस स्वतःच्या पायावरती आयुष्यात उभारू शकत नाही हे डॉक्टरनी सरळ प्रेडिक्ट करून टाकलं. हे माणूस आयुष्यात उभारू शकत नाही. पण जो डिस्पेन्झा स्वतः माइंड पॉवर ट्रेनर होते. त्यांना माहिती होतं माझ्या मेंदूची ताकद काय. दररोज फक्त एकच विचार करायचे की मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहून मी जात आहे. इमॅजिन करायचं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, आठवडा झाला, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, 7 आठवडे झाले. 7 आठवडे, 84 डेज. 84 दिवसानंतर, 7 आठवड्यानंतर जो डिस्पेन्झा स्वतःच्या पायावरती उभा राहून चालत गेला. डॉक्टरनी सरळ सांगितलं होतं इम्पॉसिबल आहे, पण इम्पॉसिबल द वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. आणि त्याने ते करून दाखवलं. आणि जो डिस्पेन्झा, आणि त्यांनी ठरवलं होतं मी जेव्हा माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहीन, माझं अख्खं आयुष्य फक्त लोकांना मेंदूची ताकद काय ते समजावून सांगण्यातच घालणार आहे. आणि हे आहे आपले डॉक्टर जो डिस्पेन्झा. बाळांनो, सांगायचा उद्देश काय आहे की आपल्याकडे ताकद जबरदस्त आहे. माइंडची ताकद सगळ्यात जास्त आहे. फक्त आपल्याला ती ताकद ओळखता आली पाहिजे आणि ती सत्कर्मासाठी वापरली पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी वापरली पाहिजे. तसं झालं तरच शक्य आहे. नाहीतर काही लोक असे आहेत जे आपल्या मेंदूची ताकद कुठेतरी दुसऱ्या भलतेच्या गोष्टी लावतात आणि मग खऱ्या अर्थानं आपली वाताला धरून घेतात. आणि दिस आर सम एक्झाम्पल्स ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने हे कळतं. ह्यांना बघितलं असं दोघांना सुद्धा रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत. खान सर, एनीवन ऐकलंय, बघितले खान सर? खान सरांच्या सोबत जेव्हा म्हणजे बोलायची संधी मिळाली, ते कारण खूप जबरदस्त मोटिवेटर आहेत आणि एक युट्यूबर आहेत. पण इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये रिव्हॉल्यूशन आणण्यासाठी यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि डॉक्टर विवेक बिंद्रा इज अ ग्रेट मोटिवेशनल स्पीकर.
आणि खूप सुंदर बोलतायत. त्याची जेव्हा आमची चर्चा होते ना त्यावेळी लिटरली हेच कळतं की आपली ताकद खूप जास्त आहे. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. ओके, तसंच आहे प्रत्येकामध्ये. आपण कितीही काही असू देत, आपण कुठल्याही परिस्थितीतून असू दे वाढलो, आपल्याला मोठं होता येतं. खान सरांच्या म्हणून तुम्हाला सांगायला गेलं तर हे अजूनही माणूस साधा वाधा एकदम अगदी साधा आहे. त्याच्या चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की बाबा काय आहे, एक छोट्याशा घरामधून आलेला माणूस एवढे मोठं एम्पायर उभा करू शकतो. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे यांची. थोडंसं आपण पुढे जाऊया. मगाशी मी सांगितलं होतं की आपले विचार जे ते विचार कशामुळे उत्पन्न होतात, शब्दांच्यामुळं. ओके, शब्दांच्यामुळे ताकद खूप जास्त असते. ओके, एक वाक्य बोलतो बाळा, ते आयुष्य विसरू नका कधी. ब्रुसली कायम म्हणायचा की कधीही चेष्टेमध्ये सुद्धा स्वतःबद्दल वाईट बोलू नये. ब्रुसली काय म्हणायचा, स्वतःबद्दल चेष्टेमध्ये सुद्धा, गमतीनं सुद्धा स्वतःबद्दल वाईट बोलू नका. जे काय बोलायचं स्वतःबद्दल चांगलंच बोला. काय लोक म्हणतात काय कसं काय निवांत वाटतं सगळं, करा गरिबाची चेष्टा असं ना ठरलेले असते. जेव्हा आपण स्वतःला गरीब म्हणतो ना तेव्हा आपण गरीबच राहतो. कारण म्हणतो आपण जो तू बोले ना वही बाबा, जे तुम्ही बोलणार आहात तेच होणार असतं. त्यामुळं ब्रुसलीने म्हटलेलं वाक्य आहे की स्वतःबद्दल चुकूनही चेष्टेमध्ये सुद्धा वाईट बोलू नका. कारण शब्द आहेत ते शब्द काहीही करू शकतात. आणि हे काहीही करू शकतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी, मसारो इमोटोचा एक एक्सपेरिमेंट. मसारो इमोटो एक जापनीज आहे, जापनीज फिलॉसॉफर, आणि त्यांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी प्रयोग काय केला होता, त्याचे डिफरंट एक्सपेरिमेंट्स आहेत. पाण्यावरती प्रयोग आहेत, राईसवरती प्रयोग आहेत. एक पाण्याचा एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी पाण्याचे सॅम्पल घेतले होते. पाणी घेतलं, ते पाणी बिकरमध्ये ठेवलं. 4 बिकर या बाजूला, 4 बिकर या बाजूला. 4 बिकर जे अलीकडचे होते त्यांना काय करायचे होते, दररोज चांगले शब्द म्हणायचं. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, थँक्यू, 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 यू आर व्हेरी गुड, यू आर व्हेरी गुड, यू आर व्हेरी गुड. असे ते 4 बिकर्सना कायम ते पॉझिटिव्ह 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 बोलायचे. आणि एक साईडचे बिकर होते त्यांना ते कायम निगेटिव्ह बोलायचे. यू आर डिस्गस्टिंग, यू आर डिस्गस्टिंग, यू आर डिस्गस्टिंग, यू आर व्हेरी बॅड, यू आर व्हेरी बॅड, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू, असे ते निगेटिव्ह बोलायचे. आणि नंतर काय केलं त्यांनी, ते सगळेचे सगळे 21 दिवस त्यांनी केलं. 4 बिकर्स इकडे, 4 बिकर्स. 21 दिवसानंतर ते 8च्या 8 बिकर फ्रीजला ठेवले. फ्रीजला ठेवून त्याचा आईस केला. आईस नंतर काढला बाहेर आणि आईसचं मायक्रोस्कोपच्या अंडर चेकिंग केलं. मायक्रोस्कोपच्या अंडर त्यांनी चेकिंग केल्यानंतर त्यांना दिसलं जिथं जिथं त्यांनी बोलले होते पॉझिटिव्ह वर्ड्स, तिचे क्रिस्टल्स असे छान दिसले होते. खूप सुंदर 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 क्रिस्टल दिसले होते. अगदी फॅसिनेटिंग दिसले होते, ब्युटिफुल दिसले होते. आणि ज्या 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 बिकर्सना त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स म्हटले होते तर ते सगळेचे सगळे बिकर जे आहेत ना, त्या सगळ्या बिकरमधले सगळे क्रिस्टल जे आहेत ना सगळे डिस्टॉर्ट झाले होते, खराब झाले होते, अगली झाले होते, दिसत नव्हते चांगले ते. म्हणजे पाहण्यावरती आपल्या शब्दांचा परिणाम होतो. भरपूर प्रयोग झालेत. ओके, 2 सफरचंद घ्या, एक खराब, दोन्ही सफरचंद घ्या, पाणी इडिट. 2 सफरचंद घ्या, एकावरती तुम्ही पॉझिटिव्ह बोला, एकाला तुम्ही निगेटिव्ह बोला, आणि नंतर तुम्ही 21 बघा. जे पॉझिटिव्ह असतं ते खूप टवटवीत असतं, जे निगेटिव्ह असतं ते खराब झालेलं असतं. आणि ह्याचा परिणाम होतो नक्की. आणि हे 100% खरं आहे, 100% खरं आहे. आणि त्यासाठी म्हणून मी मुद्दाम तुम्हाला एक्सप्लेन करतोय की शब्दाची ताकद काय असते हे तुम्हाला मी पटवून देणार आहे. त्यासाठी काही अफर्मेशन्स आहेत. ओके, आपण सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या अगोदर आपण हे अफर्मेशन म्हणत राहायचे. म्हणजे आपण अगदी पॉझिटिव्ह व्हायचं. आय एम डिसिप्लिन, आय एम फोकस, आय एम एनर्जेटिक, आय एम पॉवरफुल, आय एम मनी मॅग्नेट, ऍक्शन टेकर, आय एम डिसिजन मेकर, मी शांत आहे, मी संयमी आहे, मी यशस्वी आहे, मी सक्सेसफुल आहे, मी हेल्थ आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी निर्माण आहे, मी सुखात आहे, मी आनंदात आहे. हे असं कायम बोलत राहायचं. हे आपण जेव्हा कायम बोलत राहतो आपल्याबद्दल हे असं, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपलं माइंड प्रोग्राम होतं. आणि हे सगळं उठल्या उठल्या रात्री झोपायच्या अगोदरच का? कारण ह्या दोन्ही वेळा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होतं. आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होतं. उदाहरण सांगतो, रात्री झोपायच्या अगोदर जे आपण बोलतो ना ते रात्रभर आपल्या त्या विचारामध्ये घोळत राहतं. बेस्ट एक्झाम्पल, निगेटिव्हच एक्झाम्पल घेऊया. रात्री झोपायच्या अगोदर अर्धा तास तासभर छानपैकी सापांची व्हिडिओ बघायचे, नाहीतर भूताचा पिक्चर बघायचा आणि रात्री झोपायचं. काय होईल? छान झोप लागेल की नाही? छान झोप लागेल का? काय होईल? किंचाळत उठणार आपण रात्री.
म्हणजे हे मान्य का सांगा की रात्री झोपायच्या अगोदर आपण ज्याचा विचार करतो ते आपल्या माइंडमध्ये घोळत राहतं. मान्य का सांगा? सर नो? यस? 100% ॲग्री आहे? मला सांगा, आपल्या मेंदूची 1.25 किलो मेंदू आहे. ते 1.25 किलो मेंदूची ताकद जी आहे ना, 100% ताकद असेल, आपण किती वापरतो माहिती आहे? 11%, 11%. आपल्या मेंदूचा फक्त 11% भाग वापरतो, 11%. 89% भाग जो आहे ना तो आपण वापरत नाहीये. आणि 89% भाग जो आहे ना तो जेव्हा आपण रिलॅक्सिंग मोडमध्ये असतो त्यावेळी तो ऍक्टिव्हेट होतो. त्याला म्हणतो सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड जे आपण आता तुम्ही ऐकायला मला, दिस इज कॉन्शियस. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे जे माझं ऐकायला ते सुद्धा आणि बाकी सुद्धा. तुम्हाला सबकॉन्शियस माइंडची ताकद सांगायची असेल ना, फक्त समजा तुम्ही डोळे बंद करून जरी बसला आता, हे वारं तुम्हाला यायले त्याचं तुम्हाला फील होत नाहीये, पण ते सगळं फिलिंग्स हे सबकॉन्शियस माइंड घेत आहे. कारण हे मी जे बोलतोय त्याच्यापेक्षा साईडचं बोललेलं असेल, तुम्ही आता ऐकलं नसेल, पण ते सुद्धा तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असेल तर ऐकलं जातं. तुम्ही स्वतः एका महिन्यापूर्वी कुठला ड्रेस घातला होता तुम्हाला आठवत नाहीये, पण हिप्नोटाईज केल्यानंतर तुम्हाला ते आठवतं की नाही? का? सबकॉन्शियस माइंड मध्ये सगळं ते केलेलं असतं. ज्याचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट त्याला त्याचे सगळे इच्छा पूर्ण होतात. त्यासाठी हे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपले अफर्मेशन म्हणायचे आहेत. काय? आय एम डिसिप्लिन, आय एम फोकस, आय एम एनर्जेटिक, आय एम पॉवरफुल, आय एम मनी मॅग्नेट, आय एम ऍक्शन टेकर, आय एम डिसिजन मेकर, मी शांत आहे, मी संयमी आहे, मी यशस्वी आहे, मी सक्सेसफुल आहे, मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी मत आहे, मी सुखात आहे, मी आनंदात आहे, मी मजेत आहे. हे सगळं बोलत राहायचं. जेव्हा तुम्ही हे बोलताना काय होतं. आणि यासाठी म्हणून आपण हे अफर्मेशन करायचे आहेत. यासाठी तुम्हाला हा विजन बोर्ड देणार आहे मी. दिस इज द विजन बोर्ड जो आपण तुमच्याकडे तुम्हाला देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना हा तुमचा फोटो असणार आहे. त्याच्या मागे तुम्हाला जिथं ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचा फोटो असणार आहे आणि तुमचं नाव असणार आहे तिथं तो. आणि ही तुम्हाला प्रार्थना असणार आहे की तुम्हाला सकाळी उठल्या वाचायची आहे, रात्री झोपायच्या वेळेला वाचायचे आहे. हे जेव्हा तुम्ही कराल ना कंटिन्युअस 1 दिवस 2 दिवस 3 21 दिवस करतोय आपण. 21 दिवसाचे कित्येक स्लॉट जेव्हा आपण करतोय, तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होतं आणि सबकॉन्शियस माइंडला पण माहिती होतं की तुम्हाला IIT-लाच जायचं आहे. आणि यासाठी हे सगळं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आम्ही देणार आहोत. त्यात पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे फोटो काढून घेतले जातील. तुम्हाला तुमचं एम ठरवायचं आहे आणि ते एम द्यायचं आहे. तुम्हाला हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. फक्त आपण जिथं अभ्यास करतो त्याच्या समोर ते लावून टाकायचं आणि मग फक्त इमॅजिन करत राहायचं, मी हे करणार आहे, होत आपण. हे 100% घडतं म्हणजे घडतं बाळांनो. त्यामुळे तुम्ही ते करायचं आहेच. थोडं आपण शेवटाकडे वळतोय. आपलं इमोशनल बॅलन्स खूप गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून याच्यावरचे 10 ते 15 मिनिटं आपण डिस्कशन करायचं आहे, जास्त नाहीये. ओके? त्यामुळं थोडंसं श्वास घ्या, सोडून द्या. जर सगळे उठा बघू 2 मिनिटं. जर सगळे छानपैकी झोपाले त्यामुळे जसं उठा बघू. ओके? थोडासा कंटाळा जाईल म्हणून मी उठवलं. ओके? तुम्हाला जो काय आम्ही प्रयोग करणार आहे तो प्रयोग तुम्हाला बसूनच करायचा आहे. ही शेवटची 10 ते 15 मिनिटं खूप गरजेची आहेत. आणि यासाठी मला तुमचा 100% सहयोग पाहिजे आहे. फुल इन्व्हॉल्वमेंटनं तुम्हाला हे ऐकायचं आहे, करायचं आहे. खूप इन्व्हॉल्वमेंटनं करायचं आहे. आणि ही शेवटची 15 मिनिटं तुमच्या आयुष्यातले मी सांगतोय आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट 15 मिनिटं असतील. हा पार्टनर शब्द आहे. ओके? त्यासाठी म्हणून शेवटची 15 मिनिटं खूप 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 केअरफुली, खूप कॉशियसली मला ऐकायचं आहे. काय करायचं आपल्याला थोडंसं मेडिटेशन करायचं आहे. करायचं आहे. मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. जे मी बोलायला सांगणार आहे ते तुम्हाला मनातल्या मनामध्ये बोलायचं आहे. जे तुम्हाला मी इमॅजिन करायला लावणार आहे ते तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. भले ते करताना कदाचित डोळ्यामध्ये पाणी पण येऊ शकतं. थोडंसं थरथरा होतोय, थंडी लागू शकते. सगळं इमॅजिन करणार तुम्ही. पण जरी डोळ्यातून पाणी आले तरी सुद्धा थोडंसं अंग दुखायला लागलं, काही जरी झालं तरी सुद्धा एक कमिटमेंट करायची, आपण आपले डोळे उघडायचे नाहीत. जे काय होते ते होऊ देत. कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमधून बाहेर पडणं गरजेचं असतं. त्यासाठी तुमच्यावरती हा सेल्फ हिलिंगचा प्रयोग करतोय आपण. हे काय करणार आहे, मी हे काय केलेलं आहे हे सगळं तुम्हाला नंतर सांगेन मी सेशन संपल्यानंतर. पण सगळ्यांनी हे माझ्यासोबत 100% करायचं आहे. 100% इन्व्हॉल्वमेंट न करणार आहात का? येस ऑर नो? मी गॅरंटी देतो तुम्हाला की हे सगळ्यात बेस्ट आतापर्यंतचा तुमचा हा 15 मिनिटाचा कालावधी असणार. रेडी आहात सगळे?
क्लोज युअर आईज, डोळे बंद. सगळे पालकांनी सुद्धा डोळे बंद करा. क्लोज युअर आईज, डोळे बंद. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड, पकडून ठेवा श्वासाला द्या. नाकातून तोंडातून रिलीज. पुन्हा एकदा एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड होल्ड, पकडून ठेवा श्वास. नाकातून तोंडातून रिलीज. One last time. Take a deep breath. Hold. पकडून ठेवा श्वासाला. नाकातून तोंडातून रिलीज. शांत, रिलॅक्स, शांत. फक्त म्युझिक आणि माझे शब्द एवढंच फक्त ऐकायचं. फक्त म्युझिक आणि माझे शब्द. मी जे काही मनाला सांगेन ते मनातल्या मनामध्ये आपण म्हणायचं आहे. जे काही इमॅजिन करायला सांगेन ते सगळं इमॅजिन करायचं आहे. काहीही झालं तरी डोळे अजिबात उघडायचे नाही आहे. फक्त फील करायचं आहे 100% इन्व्हॉल्वमेंटनं. मी जे काही बोलतो माझ्यासोबत तुम्ही बोलायचं आहे. मनातल्या मनामध्ये म्हणा माझ्यासोबत, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतो आहे की जे काही माझ्या आयुष्यात झालेलं आहे, होत आहे किंवा इथून पुढे होणार आहे, त्याला कुठे ना कुठेतरी मीच आकर्षित केलेलं आहे, दुसऱ्या कुणीही नाही. जे काही माझ्या आयुष्यात झालेलं आहे ते चांगलं असेल ते वाईट असेल, त्याला फक्त फक्त आणि फक्त मी स्वतः जबाबदार आहे, दुसरा कुणीही नाही. मी दुसऱ्या कुणालाही जबाबदार ठरणार नाही. जर कुठल्या व्यक्ती वस्तू परिस्थितीमुळे माझी ऊर्जा कमी झाली असेल, मला निगेटिव्ह फील झाला असेल, तर त्याची सुद्धा जबाबदारी मी स्वतः घेतो आहे. कारण मला आता त्या निगेटिव्हिटी पासून दूर व्हायचं आहे. त्या सगळ्या निगेटिव्हिटी दूर फेकून द्यायच्या आहेत. आणि यासाठी मी या ब्रह्मांडाकडे, या विश्वाकडे, या युनिव्हर्सकडे मी स्वतःला सोपवून देत आहे. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून तोंडातून रिलीज. शांत. पुढचे 10 सेकंद मी चुप्प बसणार. फक्त म्युझिक ऐका. फक्त म्युझिक. 10 सेकंद चुप्प. आता मी जे काही तुम्हाला म्हणायला सांगेन ते म्हणायचं आहे. जे काही इमॅजिन करायला हवे ते इमॅजिन करायचं आहे आणि पूर्ण मनापासून करायचं आहे. आता सगळ्यांनी आपल्या आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आपल्या आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. मी जेव्हा जेव्हा आई म्हणेन त्यावेळी तुम्ही आईला ज्या नावानं हाक मारताय, मम्मी, मम्मा, आई, ज्या नावानं तुम्ही हाक मारताय ते नाव तुम्ही घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे. आपण आपल्या आईशी गप्पा मारायच्या आहेत कल्पनेमध्ये. कदाचित हे आपल्याला डायरेक्ट बोलता आलं नसेल, पण ते आज कल्पनेमध्ये आपल्याला बोलायचं आहे आपल्या आईशी. आपल्या आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. ती हयात असो वा नसो त्याला काही फरक पडत नाही. म्हणा माझ्यासोबत, आपल्या आईशी गप्पा मारताना बोला, आई, आई मला माफ कर, मला क्षमा कर. मी समजून घेण्यात तुला कुठेतरी कमी पडलो. आई मला माफ कर. मी अपराधी आहे तुझा. तू मला जन्म दिलास, लहानाचं मोठं केलंस, पण कदाचित त्याची म्हणावी तितकी जाणीव
सॉरी. कित्येकदा तू स्वतः उपाशी राहिलीस पण मला खायला दिलीस. माझ्या ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या तू पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलीस. त्यासाठी थँक्यू आई. कित्येकदा मी तुझं मन दुखवले आहे. तुला कधी नको ते बोललो. मला बोलायचं नव्हतं तसं, पण माझ्या तोंडातून तशी वाक्य गेला असतील, मग कदाचित तुला वाईट वाटलं असेल आई. त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. तू मला इतक्या कष्टातून जन्म दिलायस, इतका त्रास सहन करून सुद्धा मला तू जन्म दिलायस. त्यासाठी थँक्यू आई. थँक्यू. अगदी माझ्या आजारपणामध्ये रात्रंदिवस तू जागलेस. रात्रभर माझ्या उशाशी कुशीत घेऊन माझी तू सेवा केलीस, माझा सांभाळ केलीस. त्यासाठी आई थँक्यू. आई मला आज मनापासून तुला एक वाक्य बोलायचं आहे, खूप मनापासून. तू जे काही केलंस त्या सगळ्यासाठी आय लव्ह यू आई. आय लव्ह यू. आपल्या आईला कल्पनेमध्ये घट्ट मिठी मारा, अगदी घट्ट मिठी मारा कल्पनेमध्ये, आणि तिला म्हणा आय लव्ह यू आई. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू. मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून तोंडातून रिलीज. आता आपल्या कल्पनेमध्ये आपण आपल्या वडिलांचा, आपल्या बाबांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आपले वडील हयात असो की नसो त्यांना काही फरक पडत नाहीये, पण त्या वडिलांचा आपला हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. कदाचित आपण आईशी सगळं बोलतो, पण वडिलांशी बोलायचं राहून जातं. त्यासाठी आपल्याला बोलायचं आहे आपल्या वडिलांशी. मी जेव्हा बाबा म्हणेन त्यावेळी तुम्ही वडिलांना ज्या नावानं हाक मारता, बाबा, पप्पा, डॅडी, ज्या नावानं हाक मारता ते नाव म्हणायचं आहे. म्हणा माझ्यासोबत ती मनापासून, बाबा, बाबा मला माफ करा. कित्येकदा मी तुमच्याशी वाईट वागलो, कित्येकदा तुमचा मी राग केला, चिडचिड केली, कित्येकदा तुमच्यावर मी ओरडलो. त्यासाठी मला माफ करा. तुम्हाला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो बाबा, त्यासाठी मला माफ करा. तुमच्या कित्येक इच्छा माझ्याकडून पूर्ण करण्याच्या राहिल्या, त्यासाठी मला माफ करा. आय एम सॉरी बाबा. आय एम सॉरी. तुम्ही अगदी माझ्यासाठी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त केला आहात. रात्रंदिवस आमच्यासाठी कष्ट केला आहात. आम्हाला काय हवं काय नको ते सगळं बघितलं आहात. पण याची मनावी तितकी जाणीव मी नाही ठेवली बाबा. त्यासाठी मला माफ करा. आय एम सॉरी. मला क्षमा करा. तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतलात, मला लहानाचं मोठं केलात, मला स्वतःच्या पायावरती उभा राहणं इतकं सक्षम केलं. त्यासाठी मला बाबा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे, थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू बाबा. थँक्यू. आजसाठी जे काही केलंय त्या सगळ्यासाठी थँक्यू बाबा. त्या सगळ्यासाठी. कल्पनेमध्ये बाबांचे पाया पडा, त्यांच्या आशीर्वाद घ्या त्यांचा, आणि बाबाने घट्ट मिठी मारा आणि म्हणा बाबा, कदाचित मी आईशी बोललो पण तुमच्याशी बोलायचं राहून गेलं. त्यासाठी म्हणतोय आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू. माझं तुमच्यावरती खूप 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 प्रेम आहे. कदाचित तुम्ही मला बोलण्याचं धाडस नाही झालं, पण आता मी बोलतो बाबा. आय लव्ह यू. आय लव्ह यू बाबा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या.
आहे, आपण अशा एका माणसाशी गप्पा मारायच्या आहेत, ज्याच्याशी बोलायचं आहे, त्याच्याशी कदाचित आपण आयुष्यामध्ये बोलायचंच राहून गेलं. अशा एका व्यक्तीसोबत आपण बोलायचं आहे, जी व्यक्ती कदाचित आपल्या बोलण्यासाठी तरस असेल पण आपण बोललो नाहीये. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः आहोत. आपण स्वतःशी बोललो कधी? आपण स्वतःशी बोलायचं. कल्पनेमध्ये आपला स्वतःचा हसण्याच्या डोळ्यासमोर आपल्या स्वतःचा, आणि आपण आपल्या स्वतःशी बोलायचं आहे. आपण स्वतःशी बोलायचं आहे. म्हणा आपण स्वतःला, आपलं नाव द्या आणि म्हणा, आय एम सॉरी, मला माफ कर. तुला समजून घेण्यात मी कमी पडलोय. ह्या जगाचं करता करता तुझ्याकडेच बघायचं राहून गेले. सगळ्यांच्या इच्छा, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुझ्याकडेच बघितलं नाही मी. तुझ्या काय इच्छा आहे, तुझ्या काय आवडी आहे, त्या जपायच्याच राहून गेल्या. यासाठी मला माफ कर. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये देखील तू माझ्या सोबत खंबीर उभा राहिलायस, पण त्याची जाणीव देखील मी नाही ठेवली. यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मला आज मनापासून तुझ्याशी बोलायचं आहे. कोणी तुझ्यात विश्वास ठेवो या न ठेवो, कोणी तुझ्यावर प्रेम करो या न करो, मी तुझ्यावर प्रेम करणार, मी तुझ्या विश्वास करणार, मी तुला इन्स्पायर करणार. आपण स्वतःलाच घट्ट मिठी मारायचे. आपले दोन्ही हात आपल्या अपोजिट खांद्याच्यावर ठेवा. आपले दोन्ही हात आपल्या अपोजिट खांद्याच्यावर ठेवा आणि आपल्याला घट्ट मिठी मारा स्वतःलाच. आपण स्वतःलाच घट्ट मिठी मारा. दोन्ही हात आपल्या दोन्ही खांद्याच्यावर ठेवा आणि स्वतःला घट्ट मिठी मारा. अगदी घट्ट मिठी मारा आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जे काही करशील त्या सगळ्यामध्ये तुझ्या सोबत आहे. तू जे काही करशील त्या सोबत मी आहे, मी आहे, मी आहे. पुढचे 30 सेकंड मी काही बोलणार नाही. जस्ट फील द म्युझिक. जे इमोशन येत आहे ते इमोशन येऊ दे बाहेर. आता इमॅजिन करा की आपण आपलं लक्ष्य पूर्ण केलेलं आहे. आपलं लक्ष्य पूर्ण केलेलं आहे. आपण आपल्याला जिथं जायचं होतं, आपल्या आयएफला जायचं होतं, आपल्या एम्सला जायचं होतं, जिथं जायचं होतं, जिथं आपण गेलेलो आहोत, ते गेल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरची ती स्माईल बघा. त्यांच्या डोळ्यामध्ये आलेले ते आनंद अश्रू बघा. आपण आई वडिलांना मारली ती घट्ट मिठी बघा. फील करा ती मिठी, घट्ट मिठी. त्या फिलिंग्स बघा काय आहेत त्या फिलिंग्स. आता हात रब करा, जोर जोर हाताला रब करा. चेहरा मस्तकाला लावा, चेहऱ्याला डोळ्याला मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. आपण जे काही करतो ते आपण आपल्या आई वडिलांसाठी, आपण स्वतःसाठी करायचं आहे. इथून पुढे आपण जे काही करणार आहात, ही 2 वर्ष वाढ तुमची आहेत आणि या 2 वर्षामध्ये तुम्ही जे कराल त्या 2 वर्षामुळे कदाचित कुणाला तुमच्यावरती प्राऊड वाटतो की न वाटतो, तुमच्या आई वडिलांना वाटणार. जरी त्यांना नाही वाटलं तरी स्वतःला देखील नक्की वाटणार, नक्की नक्की वाटणार. तुम्हा सर्वांना या 2 वर्षासाठी भरभरून शुभेच्छा आहेत. खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा. तुमचं लाईफ जे आहे ते लाईफ खूप सुंदर असणार आहे. तुमच्या या सुंदर लाईफसाठी अभिनव कडून
खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.